पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर आपण भेटलेलो आहे आणि तुम्हाला माहित आहे 11चे ऑलरेडी मी IMP क्वेश्चन्स दिलेले होते. भरपूर कॉलेजमध्ये ते अगदी व्हायरल झालेले आहेत. तिथून पुन्हा रिप्लाय आलेले आहे. पण त्याचं रिप्लाय येत असताना त्याचे अँसर्स सर आम्हाला द्या. थोडंसं 11th असल्यामुळे त्यांना अँसर्स प्रॉपरली सापडत नाही आहेत आणि किंवा ते एका फॉर्मॅटमध्ये एकाच वेळी ते मिळत नाहीत. सो बऱ्याच जणांची रिक्वेस्ट ही होती की सर ते अँसरची एक व्हिडिओ करा. क्वेश्चन तरी तुम्ही दिलेले आहेत नो डाऊट, पण त्याच्या अँसरची व्हिडिओ एक करा. सो ती व्हिडिओ तो जो तुमचा डिमांड आहे तो लक्षात घेऊन आपण आता व्हिडिओ स्टार्ट करणार आहे. व्हिडिओचे मी 2 पार्ट्स केलेले आहेत. फिजिक्स 2चे IMP क्वेश्चनचे अँसर्स आणि फिजिक्स 1चे IMP क्वेश्चनचे अँसर्स हे मी 11च्या बाबतीत बोलतोय. सो आता आपण स्टार्ट करणार आहे फिजिक्स 2चे IMP क्वेश्चनचे अँसर्स. सो स्टार्ट करताना आपल्या डोळ्यासमोर टॉपिक आहे साऊंड. आता हे जे मी क्वेश्चन्स दिलेले आहेत मी ऑलरेडी सांगतो की मी 11चे फिजिक्सचे IMP क्वेश्चन्स असलेली व्हिडिओ एक ऑलरेडी पोस्ट केलेली आहे आणि बऱ्याच जणांनी ती व्हिडिओ बघितली पण आहे. त्याचे अँसर्स आपण इथं बघणार आहे आपण. ओके, सो जास्त न वेळ घालवता आपण स्टार्ट करूयात. अँप्लिट्यूड तिथं मी फर्स्ट क्वेश्चन दिला होता. सो अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड. इट इज डिनोटेड बाय ए. मी जस्ट सुरुवात करायच्या आधी हे तुम्हाला जास्त रेकमेंड करेन की जे 11वीला आहेत, ज्यांची परीक्षा आता म्हणजे बऱ्यापैकी आता एंडला आहे, म्हणजे मार्चच्या एंडला किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये ज्यांच्या परीक्षा आहेत, हा व्हिडिओ बघितल्यानंतर जितके थेअरीचे क्वेश्चन्स आहेत त्या थेअरीच्या क्वेश्चन्स मधले 90% क्वेश्चन्स हे या व्हिडिओमधूनच कव्हर होणार आहेत. त्यामुळे हे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे. आपल्या 11वीच्या मित्रांना मैत्रिणींना सेंड करायचं आहे आणि त्यांना कंपल्सरी बघायला लावायचं व्हिडिओ. कारण की ह्याच्यामध्ये आउटपुट त्या लेवलचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर फिजिक्सचं पुस्तक उघडलं नाही, डायरेक्ट यातले जरी नोट्स म्हणजे हे जरी क्वेश्चन जर आले आणि हे जरी अँसर्स लिहिला तरी पण मस्त होऊन जाईल त्याच्यामध्ये. सो अँप्लिट्यूड म्हणजे माहिती आहे की पार्टिकलचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन, ह्याला आपण म्हणतो अँप्लिट्यूड. त्याच्यानंतर आहे वेव्हलेंथ. तुम्हाला माहिती आहे वेव्हलेंथ या शब्दाला फोडलं की प्रॉपरली कळून जाईल. इट इज द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह पार्टिकल विच आर इन द सेम फेज ऑफ स्टेट. सो लेट्स आता सेम फेज म्हणजे काय, आउट ऑफ फेज म्हणजे काय सांगेल. सो हा पार्टिकल 1 आहे, हा पार्टिकल 2 आहे आणि सपोज हे ट्रॅव्हल करायला लागलेत आणि ते ट्रॅव्हल करताना असे ट्रॅव्हल करायला लागलेत, म्हणजे दोघेही वरती जातात, दोघेही खालती येतात, वरती खालती असं या टाईपमध्ये व्हायला लागले. सो त्याला आपण म्हणणार आहे सेम फेज. आउट ऑफ फेज म्हणजे कसं असणार आहे, एक वरती दुसरा खालती होणार आहे, एक वरती दुसरा खालती आहे बघा, या टाईपमध्ये असेल ते आउट ऑफ फेज होईल. सो इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा. वेव्हलेंथ हे लॅम्बडाला डिनोट केलं जातं. त्याचं SI युनिट जे असतं ते मीटर किंवा अँगस्ट्रॉम युनिट आपण म्हणू शकतोय. त्यानंतर 3 नंबरची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे. डबल पिरियॉडिसिटी म्हणजे काय, हा क्वेश्चन ना ट्रिकी आहे थोडासा. साऊंड वेव्ह इज ऑल्सो अ डबल पिरियॉडिसिटी वाला जसा क्वेश्चन होतो की वाय अ साऊंड वेव्ह इज अ डबल पिरियॉडिसिटी, हॅव्हिंग डबल पिरियॉडिसिटी. सो डबल पिरियॉडिसिटी असणे म्हणजे काय असणे, अ वेव्ह पार्टिकल रिपीट्स इट्स मोशन इन अ डेफिनेट इंटरवल ऑफ टाइम इन एव्हरी लोकेशन मेकिंग इट अ पिरियॉडिक मोशन इन, म्हणजे त्याला आपण म्हणतो पिरियॉडिक मोशन, बरोबर आहे. सो सिमिलरली ऍट अ गिव्हन इन्स्टंट ऑफ टाइम इट इज अ फॉर्म ऑफ वेव्ह रिपीट्स इटसेल्फ इन इक्वल डिस्टन्स, म्हणजे इक्वल टाइम मध्ये रिपीट होत आहे. हे एकदा पिरियॉडिक झालं आणि इक्वल स्पेस मध्ये कव्हर होतं, म्हणजे एका ठराविक टाइम मध्ये तितकाच स्पेस परत 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 ते मोशन क्रिएट करते. देअरफॉर पिरियॉडिक इन टाइम अँड पिरियॉडिक इन स्पेस, ह्याला आपण म्हणून डबल पिरियॉडिसिटी असं म्हणतोय. हा टॉपिक तुम्हाला माहितीसाठी सांगतो, 12thला CETला पण हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. हा टॉपिक 12वीच्या CETच्या एक्झाम मध्ये इन्क्लुडेड आहे साऊंड. ओके, सो त्याच्यामध्ये हे माहिती असलं पाहिजे. देन वेलॉसिटी कसं असणार आहे, वेव्ह वेलॉसिटी द डिस्टन्स कवर्ड बाय वेव्ह पर युनिट टाइम. द डिस्टन्स कवर्ड बाय वेव्ह पर युनिट टाइम इज कॉल्ड एज वेव्ह वेलॉसिटी डिनोटेड बाय V आहे आणि त्याचा SI युनिट असणार आहे मीटर पर सेकंड. नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी. द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय द पार्टिकल इन 1 सेकंड इज कॉल्ड एज अ फ्रिक्वेन्सी. तुम्हाला माहिती आहे वेव्ह वेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी, पिरियड, अँप्लिट्यूड ह्या सगळ्यांना बेसिक डेफिनेशन्स आहेत. साऊंड असू दे किंवा मोशनच्या रिलेटेड कुठलाही टॉपिक असू दे, या टॉपिकमध्ये या डेफिनेशन्स कायम येणार आहेत. त्यामुळे ह्या फिक्स करून ठेवायच्या आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे आता हा क्वेश्चन नंबर 1. मी नेहमी क्वेश्चन नंबर 1 हा डिफाईन वगैरे घेतलेला आहे, म्हणजे एक मार्क्सचे क्वेश्चन्स इथं कव्हर होतात, कधी 2 मार्क्सचे पण होतात. व्यवस्थित लक्ष देऊन करावं लागते. फेज हा आय गेस मला वाटतं की 11वीलाच डायरेक्ट पहिल्यांदा आयुष्यात शब्द आलेला आहे तुम्हाला. फेज 10वी पर्यंत फेज नव्हतं तुम्हाला, कळा लागले का बघा. सो फेज म्हणजे काय होणार, द स्टेट ऑफ ऑसिलेशन शुड बी कंटिन्युअस ॲट अ प्लेस ऑफ पार्टिकल इज कॉल्ड एज अ फेज. सो ऍक्च्युली 2 टाईपचे फेज असतात. दॅट इज सेम फेजमध्ये आहे आणि आउट ऑफ फेजमध्ये आहे. सेम फेजमध्ये असेल तर अँगल 0 होईल, थिटा 0 होईल. आउट ऑफ फेजमध्ये असेल तर अँगल 180 डिग्री होईल. सो नेक्स्ट आपण बघूया त्याच्यामध्ये.
सो क्वेश्चन नंबर 2 येईल आपल्या पुढे. क्वेश्चन नंबर 2 आहे डिफाईन ट्रान्सव्हर्स वेव्ह. खरी मजा ह्याच्यातच आहे, जरा लक्ष देऊन इथं करायचं आहे. साऊंडमध्ये ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉजिट्युडनल वेव्ह, बोला माझ्यावर. साऊंडमध्ये ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉजिट्युडनल वेव्ह हे खूपच IMP आहे आणि त्याचा म्हणजे त्याच्यावरती क्वेश्चन्स बघा कसे येऊ शकतात. डिफाईन ट्रान्सव्हर्स वेव्ह, लॉजिट्युडनल वेव्ह, 2 झाले. कॅरेक्टरिस्टिक सांगा, तिसरा क्वेश्चन झाला. त्यांच्यातला डिफरन्स सांगा. 4 टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. त्याच्या आधी थोडंसं मला ब्लँक स्पेस लागेल इथं, जरा लक्ष द्या इकडं. सो ब्लँक स्पेस ओके. हां, सपोज आता मी हे इथं व्यवस्थित समजावून सांगायला लागलो, लक्ष देऊन इथं समजावून घ्या. मला वाटतं हे बघितल्यानंतर पण तुम्हाला इनफ आहे की ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंगिट्युडिनल वेव्हची डेफिनेशन तुम्हाला तयार करण्यासाठी. ओके, सो लेट से हा मी एक लाईटचा सोर्स घेतलेला आहे. एक लाईटचा सोर्स आहे, ठीक आहे. एक लाईटचा सोर्स आहे आणि इथं घेतोय मी साऊंडचा सोर्स घ्यायला लागलो. लाईटचा सोर्स घ्यायला लागलो आणि साऊंडचा सोर्स घ्यायला लागलो. तुम्हाला माहिती आहे साऊंड सिस्टीम मधला एक साऊंडचा सोर्स घ्यायला लागलो. सो ही डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन आहे, DOP. तसेच हे काय होणार आहे, डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन होणार DOP. DOP म्हणजे डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन. डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये वेव्ह कंटिन्युअसली ट्रॅव्हल होणार आहे. लेट्स से मी असं तोंड करून बोलायला लागलोय, सो ही माझी डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन झाली. मी जर वरती तोंड करून बोलायला लागलो तर ही माझी डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन झाली. आता माझी अशी डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन आहे. सो डायरेक्शन ऑफ प्रोपागेशनला सो हा जो लाईट आहे, हा ह्याचे जे पार्टिकल्स आहेत ते असे काहीतरी आहेत पार्टिकल्स. ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे साऊंड बाहेर पडतोय, लाईट बाहेर पडतोय, म्हणजे काय बाहेर पडतात, त्याचे पार्टिकल्स बाहेर पडतात. ते जे पार्टिकल्स आहेत ते ट्रॅव्हल कसे करतील. आता हा जो लाईटचा पार्टिकल आहे तो ट्रॅव्हल करताना तुम्हाला माहिती आहे परपॅन्डिक्युलर करतो. काय लागले का बघा, या टाईपमध्ये असं तो पुढे जातो. साऊंडचा जो पार्टिकल असतो तो ट्रॅव्हल करताना असा स्ट्रेट जातोय. तो ट्रॅव्हल करताना कसा जाईल, स्ट्रेट जाईल. म्हणजे इथं जर बघितलं की हा जो पार्टिकल आहे, त्या पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट व्हायला लागले, पार्टिकलचं जे काय व्हायला लागले, डिस्प्लेसमेंट व्हायला लागले, ते ऑलमोस्ट कसं आहे बघा, परपॅन्डिक्युलर आहे. हा, इज ऑलमोस्ट परपॅन्डिक्युलर. इज ऑलमोस्ट परपॅन्डिक्युलर. कुणाला परपॅन्डिक्युलर, डायरेक्शन ऑफ प्रोपागेशनला. कुणाला परपॅन्डिक्युलर येणार आहे ते, डायरेक्शन ऑफ प्रोपागेशनला. इथं परपॅन्डिक्युलरच्या ऐवजी इथं काय लिहायला पाहिजे मला, पॅरलल लिहायला पाहिजे. कशी होणार डेफिनेशन, पार्टिकल डिस्प्लेसमेंट इज ऑलमोस्ट पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन. मग आता डेफिनेशन कशी करायची आहे तुम्हाला, इथं ट्रान्सव्हर्स वेव्हची डेफिनेशन तयार करायची आहे, इथं लॉंगिट्युडिनल वेव्हची डेफिनेशन तयार करायची आहे. सो ट्रान्सव्हर्स वेव्हची डेफिनेशन कशी तयार करणार, अ वेव्ह in which particle displacement is perpendicular to the direction of propagation. A wave in which particle displacement is perpendicular to the direction of propagation. हा, सो लॉंगिट्युडिनल वेव्ह मध्ये कसं असणार आहे, अल्टरनेट कॉम्प्रेशन्स असणार आणि रेरिफॅक्शन्स असणार आहे. जरा शब्दावरती व्यवस्थित लक्ष द्या. रेरिफॅक्शन, रेरिफ्रॅक्शन आपण म्हणता म्हणून जातोय पण नाहीये, ते रेरिफॅक्शन आहे. सो हा, मी असं सांगत होतो हेच एक्झाम्पल. लेट्स से मी एक साऊंडचा सोर्स आहे, म्हणजे मी कुठली वेव्ह प्रोड्यूस करायला लागलो, लॉंगिट्युडिनल वेव्ह प्रोड्यूस करायला लागलो. तुम्हाला माहिती आहे साऊंडचा सोर्स हा कुठली वेव्ह प्रोड्यूस करतोय, लॉंगिट्युडिनल वेव्ह. जर मी हे प्रोड्यूस करत असेल तर माझा व्हॉइस मधले जे पार्टिकल्स आहेत ते बाहेर येऊन डायरेक्शन ऑफ प्रोपागेशनला पॅरलल ट्रॅव्हल करतील, बरोबर आहे काय. पण पॅरलल ट्रॅव्हल करत असताना इथं एअरच्या लेयर्स आहेत. इथं काय आहेत, एअरच्या लेयर्स. समजा ही पहिली एअरची लेअर आहे आणि एक 4-5 पार्टिकल बोललेलो आहे मी. बोलल्यानंतर हे जे पार्टिकल्स आहेत त्या एअरच्या लेअरला पुश करतील, ढकलतील. ढकलल्यानंतर दुसरी लेअर तिथेच आहे, तिसरी लेअर तिथेच आहे, पण पहिली लेअर जवळ आली त्याच्या, म्हणजे कळा लागलंय का बघा. आता समजा की पहिला लेअर वरचा फोर्स हा जास्त आहे, तो दुसऱ्या लेअर पर्यंत गेलेला आहे आणि तरी देखील अजून फोर्स लागायला लागलाय. म्हणजे आता दोन्ही लेअर ट्रॅव्हल करायला चालू होतील आणि पुढे जातील. म्हणजे अशा काही ठिकाणी कसं असणार आहे की लेयर्स एकत्र जवळ असणार आहे. या गोष्टीला आपण म्हणतोय कॉम्प्रेशन झाले आवाजाचं. आणि अशा ठिकाणी जिथं एअरच्या लेयर्स या सेपरेटेड असणार आहेत ह्याला म्हणणार आहे आपण रेरिफॅक्शन झाले. म्हणजे लॉंगिट्युडिनल वेव्ह ही कशी बनलेली असते, तर अल्टरनेट कॉम्प्रेशन्स आणि रेरिफॅक्शन्स. ट्रान्सव्हर्स वेव्ह कशी बनलेली असते, अल्टरनेट क्रेस्ट आणि ट्रफ पासून बनलेली असते. ओके, हेच महत्वाचं होतं समजावून सांगायचं. सो नेक्स्ट पार्ट आपण यातला बघूया, जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे ट्रान्सव्हर्स वेव्हच्या. खूप IMP क्वेश्चन आहे हे, मेन बेसिक होतं समजण्यासारखं, समजून घ्यायला पाहिजे होतं ते. नेक्स्ट आता आपण बघूया त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आहेत, तुम्हाला माहिती आहे की जे ऑल पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट परपॅन्डिक्युलर होते म्हणून तर ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे बा. त्यानंतर वेव्ह ट्रान्सव्हर्स आहे, देअरफॉर मीडियम इज डिवायडेड इंटू 2 आहेत, क्रेस्ट आणि ट्रफ मध्ये म्हणतोय. ओके, नेक्स्ट असेल थर्ड पॉईंट. येस, थर्ड पॉईंट इज क्रेस्ट. ट्रान्सव्हर्स वेव्ह कॅन बी पोलराइज्ड. ट्रान्सव्हर्स वेव्ह कॅन बी पोलराइज्ड, देन क्रेस्ट, ट्रफ
ऍडव्हान्सेस इन द मीडियम अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ एनर्जी. म्हणजे इथं डिफरन्सच्या स्वरूपात मी तुम्हाला पण द्यायचा प्रयत्न केलेला आहे, कारण की डिफरन्स भरपूर वेळा पडलेला आहे की ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये क्रेस्ट आणि ट्रफ हे रिस्पॉन्सिबल आहेत एनर्जी ट्रान्सफर करायसाठी. ओके, सो नेक्स्ट आपण बघूयात कुठली एनर्जी. सर साऊंड, मला सांग साऊंड काय आहे? साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आता हे एनर्जी ट्रान्सफर करायचं असेल तर ते कुठल्या फॉर्म मध्ये कोणी करणार? साऊंड न करणार आहे. इकडे साऊंड मध्ये कोण? क्रेस्ट आणि म्हणजे साऊंडसाठी होईल कॉम्प्रेशन्स आणि रेरिफॅक्शन्स होईल. आता आपल्याला तेच बघायचंय. मगाशी होतं ट्रान्सवर्स वेव्हसाठी. ट्रान्सवर्स वेव्हसाठी कॉम्प्रेशन्स रेरिफॅक्शनचं काम क्रेस्ट अँड ट्रफ करत होतं. सो आता लॉंगिट्युडिनल वेव्ह आहे. अ वेव्ह इन विच पार्टिकल मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन पॅरलल. हा शब्द महत्वाचा आहे. मगाशी परपेंडिक्युलर होतं, बाकी सेम आहे. कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आपण. ऑल पार्टिकल्स ऑफ द मीडियम vibrate parallel to the direction of propagation. When the longitudinal wave passes through the medium, then it will divide it into alternate compressions and rarefactions. मगाशी सेम होतं की जे मीडियम आहे, अर्थ हाच आहे की मीडियम जे आहे ते मीडियम डिवाइड झाले. ट्रान्सवर्स वेव्हसाठी कसं होतं? क्रेस्ट ट्रफ. ह्याच्यासाठी कसं असणार आहे? अल्टरनेट कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन. संपलं. ओके, नेक्स्ट आहे लॉंगिट्युडिनल वेव्ह कॅन नॉट बी पोलराइज. मगाशी पोलराइज होतं ट्रान्सवर्स वाला, हे कॅनॉट बी पोलराइज. नेक्स्ट, कॉम्प्रेशन्स अँड रेरिफॅक्शन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ एनर्जी. क्लिअर आहे. मगाशी पण तेच होतं. क्रेस्ट ट्रफच्या ऐवजी काय वापरायचं आहे? कॉम्प्रेशन्स रेरिफॅक्शन्स वापरायचं आहे. न्यूमरिकल ह्याच्यावरती करावे लागतील. सो एफ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ई अपॉन रो, पी अपॉन रो. हे आय गेस इथं थोडंसं मिस्टेक झालेलं, रो आहे इथं. देन गॅमा पी अपॉन रो. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर प्रेशर ऑन द ह्युमिडिटी ऑफ द इफेक्ट ऑफ साऊंड. स्पीड ऑफ साऊंड तुम्हाला माहिती आहे. स्पीड ऑफ साऊंड किती असते? त्याचं स्पीड असलं पाहिजे 340 मीटर पर सेकंड, 332 मीटर पर सेकंड, म्हणजे 332 ते 340 पर्यंत स्पीड असलं पाहिजे साऊंडचं एका एअरमध्ये. सो आपल्याला त्याच्यामध्ये पहिला बघितला की जर टेम्परेचर एखाद्या, समजा या रूमचं मी टेम्परेचर वाढवलं तर माझा जो आवाज आता ज्या स्पीडने ट्रॅव्हल करायला लागलाय त्याच्यावर काय परिणाम होईल? म्हणजे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. देन इफेक्ट ऑफ प्रेशर. या रूममध्ये प्रेशर वाढवलं तर स्पीडवरती काय परिणाम होईल? आणि ह्युमिडिटी वाढवलं तर काय? म्हणजे 3 इफेक्ट बघायचे आपल्याला. सो नंबर 1 आहे V इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ nRT अपॉन mi. सो V आणि T मध्ये जर रिलेशन बघितलं तुम्ही, V आणि T मध्ये रिलेशन आहे की स्क्वेअर रूट ऑफ V इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ T. T म्हणजे इथं टेम्परेचर असणार आहे. सो 1 डिग्री, इथं हे महत्वाचे लाईन आहे. फॉर 1 डिग्री राईज इन टेम्परेचर द वेलॉसिटी इन्क्रीजेस बाय 0.61 मीटर पर सेकंड. ओके, 1 डिग्री सेल्सिअसनं जर टेम्परेचर वाढलं तर तिथं साऊंडचं स्पीड कितीनं वाढणार? तर 0.61 न वाढणार. कॉमन सेन्समध्ये पटकन क्वेश्चन विचारतो, मला आन्सर्स अपेक्षित आहे, कमेंट करून नक्की कळवा. सो जर लेट्स से की टेम्परेचर वाढलं तर वेलॉसिटी ऑफ साऊंड वाढत असेल. टेम्परेचर वाढलं, इथं आहे बघा, 1 डिग्री राईज इन टेम्परेचर द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन्क्रीजेस बाय 0.61. क्वेश्चन हा आहे की मी हे जे लेक्चर आहे ते फक्त हे ओपन मध्ये आणि विंटर लेट्स से कुठलाही आपण असं म्हणूयात की असा कॉन्टिनेंट मध्ये घ्यायला लागलो की जिथं बर्फ जास्त आहे, आणि हेच लेक्चर मी वाळवंटात घ्यायला लागलोय. कळा लागलंय का? बघा, हेच लेक्चर मी कुठे घ्यायला लागलोय? बर्फाळ प्रदेशामध्ये किंवा अशा कॉन्टिनेंटमध्ये घ्यायला लागलोय की जिथं असं म्हणू शकतो की आपण टेम्परेचर भरपूर कमी आहे, आणि हेच लेक्चर मी वाळवंटात घ्यायला लागलोय. सो ह्याच्यामध्ये माझ्या आवाजाचं स्पीड जास्त कुठं असेल? तर जिथं टेम्परेचर जास्त असणार तिथं. टेम्परेचर जास्त कुठं असणार आहे? इथे. सो त्या पद्धतीमध्ये आपल्याला तुम्ही कमेंट करून सांगू शकता की कुठं स्पीड ऑफ साऊंड जास्त असणार आहे. सो इथं नेक्स्ट आहे डिफाईन इको. इकोमध्ये कसं असणार आहे? द रिपिटेशन ऑफ ओरिजिनल साऊंड. द रिपिटेशन ऑफ ओरिजिनल साऊंड बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन फ्रॉम सम रिजिड सर्फेसेस ॲट अ फिक्स पॉईंट. आता लेट्स से इथं इको बघायचं आहे आणि ह्याच्या पुढचा पॉईंट बघायचा आहे आपल्याला रिव्हर्बरेशन. दोन्हीही पॉईंट खूप IMP आहेत. अगदी जबरदस्त एक्झाम्पल देणार आहे, परफेक्टली कळून जाईल. सो इको म्हणजे काय होतंय? आपला साऊंड, ओरिजिनल जो साऊंड आहे तो आहे असा रिपीट ऐकू येतोय. रिव्हर्बरेशनला काय होतोय? जो आपला साऊंड आहे तो प्रोलॉंग होतोय, रिपीट ऐकू येत नाही, तो घुमत बसतोय आपल्या आवाजात. तुम्ही हे कधीतरी एक्सपिरियन्स पण केला असणार आहे. लेट्स से तुम्ही अशा रूममध्ये जर कधी गेला, अशा स्पेसमध्ये जर कधी गेला की ज्या स्पेसमध्ये, ज्या रूममध्ये काही ऑब्जेक्टच नाहीयेत, कुठलेही ऑब्जेक्ट नाहीयेत, त्यावेळी तिथं होते रिव्हर्बरेशन. म्हणजे तुमचा जो साऊंड आहे तो मल्टिपल टाइम रिफ्लेक्शन होऊन आवाज असा घुमल्यासारखा वाढतो. आपण म्हणतोय बघा मराठीमध्ये घुमल्यासारखा वाढतोय, त्याला आपण म्हणतोय रिव्हर्बरेशन. एक्झाम्पल एक चांगलं समजून घेण्यासाठी आपण मी आता तुम्हाला एक लेट्स असं एक्झाम्पल द्यायला लागलो. मी म्हटलं की चला इको आता कसा इको प्रोड्यूस केल्यानंतर कसा आवाज येईल. लेट्स से मी एक एक्झाम्पल म्हणून माझं प्रेरणास्थान घ्यायला लागलोय छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतोय, बरोबर आहे ना? सो जेव्हा इको प्रोड्यूस होईल,
ज्यावेळी इको प्रोड्यूस होईल त्यावेळी असं होईल. मी असं म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की आपण सगळ्यांनी म्हटलं जय, ठीक आहे. सो ज्यावेळी इको प्रोड्यूस होईल त्यावेळी असं ऐकू येईल, जय 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 जय, असं मल्टिपल टाइम्स ऐकू येईल. पूर्ण जय पूर्ण ऐकू येईल साऊंड तो, कारण की ओरिजिनल साऊंड रिपीट व्हायला लागलाय. आणि ज्यावेळी रिव्हर्बरेशन असेल, ह्याच्या पुढचा पॉईंट आहे, रिव्हर्बरेशन असेल आणि मी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज की जय, मग तिथं रिव्हर्बरेशनला कसा आवाज ऐकू येईल, जय, असा घुमल्यासारखा वाटेल. कळायला लागलंय का बघा. सो हे इको आणि रिव्हर्बरेशनच्या केसेस आहेत. इको म्हणजे कसं असणार आहे, तुम्हाला म्हटलं की ओरिजिनल साऊंड आहे असा रिपीट होणार, जय पूर्ण रिपीट होणार. रिव्हर्बरेशनला नाही होणार, रिव्हर्बरेशनला य वाढत जाईल, जय असं होईल. कळायला लागले. सो रिव्हर्बरेशन बघायचं आहे. रिव्हर्बरेशन मध्ये तुम्हाला आताच सांगितलं की ओरिजिनल साऊंड जो आहे तो प्रोलॉंग होतोय, ऐकू जास्त टाइमसाठी येतोय. सो इन दिस रिव्हर्बरेशन ऑफ साऊंड फक्त इथं कंडिशन आहे की जो सरफेस आहे, रिफ्लेक्टिंग सरफेसेस जे आहेत ते 15 मीटरच्या आत पाहिजेत. आणि रिफ्लेक्टिंग सरफेस हे जे खालती बेंचेस वगैरे आता या रूम मध्ये आहेत ते जास्त नसलं पाहिजे. तर असं जर झालं 15 मीटरच्या आत असलं तर जो ओरिजिनल साऊंड आहे तो रिपीट होतोय, प्रोलॉंग होतोय. सो दिस कॉज अ सिंगल साऊंड टू बी हिअर्ड नॉट जस्ट वन्स बट अ कंटिन्युअसली. एकदा ऐकू येत नाही, फक्त तो जो आहे तो कंटिन्युअसली राहतो. सो अकॉस्टिक्स आपल्याला बघायचं. नेक्स्ट आहे अकॉस्टिक्स. इट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ प्रोडक्शन, ट्रान्समिशन अँड रिसेप्शन. 3 गोष्टी आहेत, प्रोडक्शन, ट्रान्समिशन आणि माईक आहे इथं, बरोबर आहे का, किंवा जो रिसेप्शन आहे त्याच्या मोबाईलमध्ये. त्यामुळं 3 आहेत अकॉस्टिक्सचे प्रिन्सिपल त्याचे. मेडिकल आणि अंडर वॉटर ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे. नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे क्वालिटीज आहेत 3च्या, पिच, टिम्बर आणि लाऊडनेस आहे. सो इम्पॉर्टंट आहे, एकदा बघून घ्या तुम्ही. नेक्स्ट आहे इथं नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये डॉपलर इफेक्ट. तुम्हाला माहित आहे खूप इम्पॉर्टंट आहे डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्ट मध्ये असं असेल, जरा व्यवस्थित ऐका. आता लेट्स से मी एक एक्झाम्पल म्हणून सांगायला लागलोय. आता या केसमध्ये डॉपलर इफेक्ट समजून सांगण्यासाठी मी हा थोडंसं शिफ्ट करून दाखवते. तर हा सोर्स ऑफ, ऍक्च्युली मी सोर्स ऑफ साऊंड आहे आणि हा लिस्नर आहे. कळायला लागलंय का बघा. या लिस्नर मधून तुम्हाला तो इफेक्ट यायला लागलाय. कळायला लागलंय का बघा. जर आता 3-4 गोष्टी असतील, आपल्याला ही फ्रिक्वेन्सी, आपल्याला डॉपलर इफेक्टमध्ये काय बघावं लागतं की फ्रिक्वेन्सी काय होते, कशी चेंज होते, वाढते, कमी होते, कशी चेंज होते. आता ते डिपेंडंट आहे की आमच्या दोघांच्या स्पीडवरती. कळायला लागलंय काय बघा. आमच्या दोघांचं स्पीड म्हणजे कुठलं स्पीड, एक म्हणजे मी म्हणजे आहे सोर्स ऑफ साऊंड, हा म्हणजे आहे लिस्नर. कळायला लागले. सो 6 केसेस आहेत त्याच्यामध्ये. ऍक्च्युली हे पहिलं वाचून दाखवतो. वेनेवर देर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द सोर्स ऑफ साऊंड अँड द ऑब्झर्वर किंवा लिस्नर, relative motion, then the apparent change in the frequency of the sound will occur. This is called as a Doppler effect. There are 6 cases. कुठल्या 6 cases आहेत ऐका. नंबर 1, source of sound is stationary. Source of sound कसा आहे, स्टेशनरी, अँड लिस्नर इज मुव्हिंग टुवर्ड्स द सोर्स ऑफ साऊंड. तुम्हाला आता ऐकू येत असेल की आवाज आता वाढा लागलाय. जसा जसा स्पीड ऑफ सोर्स ऑफ साऊंड कडे लिस्नर या लागलाय, आवाज वाढा लागलाय. ओके, ह्याच्या अपोजिट केस असेल सेकंड केस. सेकंड केसमध्ये कसं असणार आहे, सोर्स ऑफ साऊंड इज स्टेशनरी, मी स्टेशनरी आहे, अँड द लिस्नर इज मुव्हिंग टुवर्ड्स अवे फ्रॉम द सोर्स ऑफ साऊंड. आता जो तुम्हाला आवाज ऐकू यायला लागलाय त्याच्यापेक्षा हळूहळू हळूहळू कमी 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 आवाज ऐकू येईल. कारण की काय व्हायला लागलं या केसमध्ये, लिस्नर लांब निघायला लागलाय. काय लागलाय का बघा, ऐकू येत असेल, हा कमी झालाय आवाज भरपूर. थर्ड केसमध्ये असं असणार आहे की हा जो लिस्नर आहे हा स्टेशनरी आहे आणि सोर्स ऑफ साऊंड जो आहे तो मुव्हिंग टुवर्ड्स द लिस्नर आहे. बघा, म्हणजे आता तुम्हाला कळत असेल की मगाच्या पेक्षा हळूहळू आवाज जास्त ऐकू येत असणार आहे. बघा, बरोबर आहे का. मे बी कानात दुखत पण असेल, पण डॉपलर इफेक्ट आहे ते. चौथी केस, सोर्स ऑफ साऊंड लिस्नर जो आहे, लिस्नर स्टेशनरी आहे आणि सोर्स ऑफ साऊंड मुव्हिंग टू अवे फ्रॉम द लिस्नर, म्हणजे असं होईल. आता बघा, थोडासा मगासपेक्षा कमी 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 आवाज ऐकू. 4 केसेस झाल्या. 5वी केस, बोथ आर मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर. आम्ही दोघंही एकमेकांकडे मूव्ह व्हायला लागलोय, आवाज जास्त येईल याचा अर्थ की फ्रिक्वेन्सी वाढेल किंवा फ्रिक्वेन्सी चेंज जो आहे तो जास्त असेल. 6वी केस, आम्ही बोथ आर मुव्हिंग अवे फ्रॉम द इच अदर, म्हणजे दोघंही एकमेकांपासून लांब जायला लागले, आवाज कमी जास्त होईल. सो हे इम्पॉर्टंट होतं इथं. डॉपलर इफेक्ट ह्या त्याच्या 6 केसेस आहेत. त्याच्यावरचे न्यूमेरिकल पण घ्यायला पाहिजे, म्हणजे लक्षात घ्यायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आपला टॉपिक होतो ऑप्टिक्स. ऑप्टिक्समध्ये आपण स्टार्ट करतोय लॉ ऑफ रिफ्लेक्शन पासून. सो रिफ्लेक्टेड रे इन द सेम फॉर्म बाय द इन्सिडेंट रे अँड नॉर्मल रे. अँड रिफ्लेक्टेड रे म्हणजे हे सगळेच रिफ्लेक्टेड, नॉर्मल, इन्सिडेंट रे हे सगळेच्या सगळे एका प्लेन मध्ये राहतात. ऑल 3 लाई इन द सेम प्लेन. हा फर्स्ट आहे. सेकंड आहे द अँगल ऑफ इन्सिडेंस इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. नेक्स्ट आहे लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. नेक्स्ट आहे लॉ ऑफ रिफ्रॅक्शन.
देन रिफ्रॅक्टेड रे सेम मगासारखंच लिहायचं आहे, ऑल दे आर थ्री लाई इन द सेम प्लेन. देन अँगल ऑफ इन्सिडन्स टू द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट. हा एक महत्वाचा आहे, ऍक्च्युली हा स्नेल्स लॉ आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स टू द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट. आता हा कुठला तुम्हाला माहिती आहे की साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, ऐका रिफ्रॅक्शन म्हटलं मी, इज कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतोय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतोय. सो द साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट. आता जो आपण बघितला, जो लॉ लिहिला, याला आपण म्हणतोय स्नेल्स लॉ. ह्याला आपण म्हणतोय स्नेल्स लॉ. नेक्स्ट आहे इथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. जबरदस्त आयएमपी क्वेश्चन आहे हा. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन 10th ला होतं, पहिला 10वी मध्ये होतं तुम्हाला लाईट या टॉपिकमध्ये. ओके, सो तेच बघायचं आहे. सो रे ट्रॅव्हलिंग फ्रॉम द डेन्सर टू रेरर मीडियम, हे पहिला कंडिशन्स फिक्स असल्या पाहिजेत माहिती की रे कुठनं कुठं ट्रॅव्हल करायला लागलाय, डेन्सर टू रेरर करायला लागलाय आणि त्याचा जो अँगल आहे तो क्रिटिकल पेक्षा जास्त आहे. या कंडिशन्स आहेत ऍक्च्युली आपल्याला मे बी पुढे बघाव्या लागतील. कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय आहे. रे मस्ट बी ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर टू रेरर मीडियम आणि जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तो क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त पाहिजे. सो इथं आहे. सो असं जर असेल तर त्याला आपण म्हणतोय टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. लाईट काय होतोय, इंटरनली रिफ्लेक्ट होतोय, सो त्याला आपण म्हणतोय टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. त्याच्यामध्ये आहेत कंडिशन्स आता म्हटल्या की लाईट मस्ट बी ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेरर मीडियम आणि इन्सिडन्स अँगल हा ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. नेक्स्ट आहे येस डिस्पर्जन ऑफ लाईट. डिस्पर्जन ऑफ लाईट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की प्रिझम मधून व्हाईट लाईट पास केल्यानंतर 7 कलर्स बाहेर येतात. प्रिझम मधून व्हाईट लाईट पास केल्यानंतर किती कलर्स बाहेर येतात, 7 कलर्स. त्याला आपण म्हणतो डिस्पर्जन. सो 7 कलर्स कुठले आहेत ते हे आहेत. विबिग्योर असं नाव आहे बघा त्याचं, विबिग्योर. व्हायलेट, इंडिगो ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये हे एक इम्पॉर्टंट आहे. ए प्लस डेल्टा इज इक्वल टू आय प्लस, हे इक्वेशन शो दॅट करा म्हणतात. तर ह्याच्यामध्ये थोडंसं बघावं लागेल. पहिला एक ट्रायंगल आहे एबीसी प्रिझमवाला, तर ह्याच्यामध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स आय आहे, इमर्जन्स अँगल ई आहे, हे R1 आहे, R2 आहे, डेल्टा 1 आहे, डेल्टा 2. आय गेस हे थोडंसं क्लिअर दिसत नसेल, मी प्रयत्न करतो. हा आय आहे, हा ई आहे, जे मेन आहे ते लिहून देतो. R1 आहे आणि हा R2 आहे, हा डेल्टा 1 असेल, हा डेल्टा 2 असेल. सो इथं बघितलं की डेल्टा हा जो एक्सटिरियर अँगल थेरम म्हणतो बघा आपण त्याला. डेल्टा इज इक्वल टू काय येणार आहे, डेल्टा 1 प्लस डेल्टा 2 इथं लिहिलेलं आहे. डेल्टा इज इक्वल टू काय येणार, डेल्टा 1 प्लस डेल्टा 2. फ्रॉम द डायग्राम आपण काय बघू शकतो, फ्रॉम द डायग्राम, येस फ्रॉम द डायग्राम अँगल AQM, आता डायग्राम मध्ये बघितल्यावर कळेल तुम्हाला, हे सगळं 90-90 आहे. सो अँगल A प्लस QMR इज इक्वल टू 180 डिग्री. QMR इज इक्वल टू R1 प्लस R2, Q प्लस म्हणजे टोटल किती येणार आहे 180. सो अँगल A R1 प्लस R2 हे पुट वगैरे केल्यानंतर फायनली कसं दिसेल, वी नो दॅट बघा, डेल्टा इज इक्वल टू ऑलरेडी म्हटलं होतं, हे सगळं पुट वगैरे केल्यानंतर फायनली असं दिसेल. डेल्टा इज इक्वल टू I प्लस E, R1 मायनस R2, मायनस कॉमन काढलं, R1 प्लस R2 म्हणजे A होतं आणि फायनली इक्वेशन A प्लस डेल्टा इज इक्वल टू I प्लस E निघेल. हे एक इम्पॉर्टंट होतं. त्यानंतर थिन प्रिझमसाठी आपल्याला हे मिनिमम डेविएशन म्हणजे हे शो दॅट दिस असं पण कधी कधी क्वेश्चन येतो. N इज इक्वल टू साइन ऑफ A प्लस डेल्टा एम अपॉन टू साइन ऑफ A/2 असं येईल. सो ह्याच्यामध्ये इक्वेशन्स बघत असताना हे पण मिनिमम डेविएशनसाठी आहे, जे इम्पॉर्टंट आहे. इथं मिनिमम डेविएशनसाठी I इज इक्वल टू E असेल, डेल्टा इज इक्वल टू डेल्टा एम वरती पुट केलं तर इथं R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू R आहे. मग अशी बघितलं होतं A म्हणजे R1 प्लस R2 आहे, हे पुट वगैरे केल्यावरती असं दिसेल. डेविएशनसाठी बघितलं की R ची जी व्हॅल्यू आलेली होती A/2. परत एकदा स्नेल्स लॉ वापरायचं, तुम्हाला माहिती आहे स्नेल्स लॉ काय आहे, साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. येस, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नंतर आपल्याला कळेल साइन I आला होता आपला A प्लस डेल्टा एम अपॉन टू A/2. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. देन नेक्स्ट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे डेल्टा इज इक्वल टू A इंटू N मायनस 1. N म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल. सो आताच आपण बघितलं साइन ऑफ A प्लस डेल्टा एम अपॉन 2 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू A प्लस डेल्टा एम. हे कुठं निघायला लागले सर, साइन ऑफ A/2 हे कोण सांगायला लागले, तुम्हाला माहिती आहे साइन थिटा असतोय कधी, जेव्हा थिटा काय असणार आहे, व्हेरी व्हेरी स्मॉल असणार आहे. जेव्हा थिटा व्हेरी व्हेरी स्मॉल असतोय त्यावेळी साइन थिटा इज इक्वल टू थिटा असतो. त्याच पद्धतीमध्ये साइन अँगल इज इक्वल टू अँगल असणार, साइन अँगल इज इक्वल टू अँगल असणार कधी, जेव्हा अँगल खूप लहान असणार आहे. सो हे कोण ठरवलं अँगल खूप लहान आहे, बाळ प्रिझम कुठला आहे, थिन प्रिझम आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. थिन प्रिझमसाठी अँगल खूप लहान असतो त्याचा. सो N दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R पाहिजे. पण साइन I म्हणजेच काय आहे, साइन R म्हणजेच काय आहे, पुट वगैरे केल्यानंतर 2 कॅन्सल होईल आणि बाकी असं राहील. हे थोडंसं सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कसं येईल, डेल्टा M इज इक्वल टू A इंटू N2 मायनस दॅट इज N2 ऑफ 1 मायनस
1 असं येईल ते, दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट -1. नेक्स्ट आहे लेन्स मेकर्स इक्वेशन. तुम्हाला माहिती असू दे की हे खूपच IMP क्वेश्चन आहे. कुठला पण कॉलेजचा पेपर घ्या, हा बऱ्यापैकी फिक्स लेवलचा क्वेश्चन आहे इथे. अजून एक क्वेश्चन इथं माझ्याकडनं मिस्टेक झालेली आहे असं म्हणा, किंवा राहिलेला एक क्वेश्चन अपॅरेंट डेप्थ आणि रिअल डेप्थ वाला क्वेश्चन एक IMP आहे, तो करायचा आहे. अपॅरेंट डेप्थ आणि रिअल डेप्थ वाला क्वेश्चन. आता आपण ह्याच्याकडे बघूया. सो लेन्स मेकर्स इक्वेशन मध्ये तुम्हाला दिसायला लागले की ऑब्जेक्ट इथं आहे, इमेज इथं पडायला लागले. एका सरफेस मधनं जेव्हा रिफ्रॅक्शन होईल, 2 सरफेस मधून रिफ्रॅक्शन होईल तेवढे I1 होईल. त्यानंतर हे आपल्याला इक्वेशन झालं होतं n-1/r1 -n/v1 इज इक्वल टू -1/u. हे कुठून आलं तर इथून आलं. हे बेसिक इक्वेशन आहे जेव्हा लेन्स तयार करतोय आपण, दॅट इज n2 - n1/r n2/v -n1/v. पुट वगैरे केल्यानंतर फायनली कसं दिसेल, 1/f इज इक्वल टू n-1 इंटू 1/r1 -1/r2 हे इक्वेशन येईल. त्यानंतर अँगल ऑफ दॅट इज अँगल ऑफ डिस्पर्जन आहे, किंवा आपण म्हणूयात की अँग्युलर डिस्पर्जन म्हटलं तरी चालेल. अँगल ऑफ डिस्पर्जन किंवा अँग्युलर डिस्पर्जन. सो वेन अ व्हाईट लाईट पासेस थ्रू प्रिझम इट विल डिस्पर्स इंटू 7 कलर्स. तुम्हाला माहिती आहेत, सेपरेट्स इंटू 7 कलर्स. सो त्याच्यामध्ये जो एक्स्ट्रीमिटीज आहेत रेड आणि व्हायलेट, तुम्हाला माहिती आहे रेड हा सगळ्यात कमी डेव्हिएट होतो, व्हायलेट हा सगळ्यात जास्त डेव्हिएट होतो. सो यातला जो अँगल असतो त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ डिस्पर्जन म्हणतो. इथं आहे. सो रेड इथपर्यंत डेव्हिएट झालाय, व्हायलेट इथपर्यंत झालाय. सो हे ह्यातला जो अँगल असेल हा असणार आहे अँग्युलर डिस्पर्जन. काय लागलंय का बघा, याच्यातला जो अँगल असणार आहे अँग्युलर डिस्पर्जन. सो हा कसा काढायचा, हा टोटल आहे डेल्टा व्ही, हा जो टोटल आहे तो, आणि हा आहे डेल्टा आर. सो डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर केलं की तो मिळून जाईल. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. नेक्स्ट आहे डिस्पर्सिव्ह पॉवर. डिस्पर्सिव्ह पॉवर म्हणजे एक रेशो आहे, लक्षात ठेवा रेशो आहे. अँग्युलर डिस्पर्जन टू द मीन डेव्हिएशन. इथं डेल्टा वाय इज वाय म्हणजे येलो कलर जो आहे तो मीन कलर आहे असं आपण कन्सिडर केलेला आहे. सो ओमेगा इज इक्वल टू डेल्टा दॅट इज अँग्युलर डिस्पर्जन. अँग्युलर डिस्पर्जन कशाने डिनोट करतोय आपण, डेल्टाने डिनोट करतोय. आपण डेल्टा वाय म्हणजे मीन कलर आहे, हा त्याचा फॉर्म्युला येईल, आता ऑलरेडी बघितलं आपण. हे सगळं पुट वगैरे केल्यानंतर डेल्टा व्हीच्या जागी हे टाकणार, डेल्टा वायच्या जागी डेल्टा आरच्या जागी हे टाकणार, डेल्टा वायच्या जागी हे टाकणार. हे सगळं टाकल्यानंतर यातून ए कॉमन निघेल. आतमध्ये राहणार NV-1 -nr. ओके, मायनस पुढच्या वगैरे टाकायला लागेल, मायनस वगैरे कॅन्सल वगैरे होईल. आणि लास्टला अँग्युलर डिस्पर्सिव्ह पॉवर हे ओमेगानं दाखवतोय. डिस्पर्सिव्ह पॉवर म्हणजे कसं असणार आहे, NV - nr/ny-1 हा फॉर्म्युला. हे पण कधी कधी शो दॅट प्रूव्ह दॅट म्हणून येईल, करावं लागेल ते. त्यानंतर आहे डिफेक्ट्स ऑफ लेन्सेस. 3 डिफेक्ट आहेत, क्रोमॅटिक ॲब्रेशन, ॲक्रोमॅटिझम आणि स्पेरिकल ॲब्रेशन आहेत. सो क्रोमॅटिक ॲब्रेशन बघितलं तर कलरला रिलेटेड असतं थोडंसं. इथे ॲक्रोमॅटिक कॉम्बिनेशन 2 प्रिझमच्या कॉम्बिनेशनला रिलेटेड असतं. स्पेरिकल ॲब्रेशन आहे ते स्पेरिकल लेन्सेसला थोडंसं रिलेटेड असतं. एकदा दोनदा हे वाचून घेतलं पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पॉईंट आहे ह्याच्यातला जो की आहे मॅग्निफाईंग पॉवर. मॅग्निफाईंग पॉवर स्मॉल एम न दाखवतोय. तुम्हाला माहिती आहे इमेज किती मॅग्निफाय झाली. आपण कधी कधी इमेज फोटोमध्ये दिसत नाही पण मॅग्निफाय करून बघतो म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे त्याला मॅग्निफाय करून बघतो. मॅग्निफाय केल्यानंतर जी इमेज असते त्याची साईज वाढल्यासारखी दिसते. सो ह्याच्यात काय समजून घ्यायचं आहे, सो असं पण होऊ शकतंय की याच्यामध्ये अँगल सबटेंडेड बाय इमेज ऍट द आय अँड अँगल सबटेंडेड बाय द आय. आता ऍक्च्युअल अँगल म्हणजे लेट से मॅग्निफाईंग पॉवर बघायला लागलो. हा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टनं हा जो अँगल माझ्या डोळ्याशी केलेला आहे हा अल्फा आहे, काय लागले. आता मला हा मॅग्निफाय करायचा आहे. मॅग्निफाय करण्यासाठी मला काय करावं लागेल, ऑब्जेक्ट जवळ आणावं लागेल, मला थोडंसं जास्त मोठा झाल्यासारखा दिसेल. सो आपण हा बीटा आहे, काय लागले का बघा. नंतरवाला अँगल बीटा आहे, आधीवाला अँगल अल्फा आहे. अँगल इथे चेंज व्हायला लागले. जसं जसं अँगल मोठा होत जाईल इमेजेस मॅग्निफाय होत जातील. नेक्स्ट आहे याच्यामध्ये मॅग्निफाईंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप वगैरे आहे, इम्पॉर्टंट. एकदा दोनदा बघून घ्यावं लागेल, तिथं लेन्सेसचा आहे सगळा पॉईंट. नेक्स्ट टॉपिक येतो आपला इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आहे इलेक्ट्रिक चार्ज वरती सगळं आपल्याला पहिला बघायचं आहे. इलेक्ट्रिक चार्ज इज द प्रॉपर्टी ऑफ मॅटर दॅट गिव्स अस इलेक्ट्रिसिटी. तुम्हाला माहिती आहे की मॅटरच्या म्हणजे ऍक्च्युअली मासच्या 2 प्रॉपर्टी आहेत म्हणजे मॅटरच्या, एक चार्ज आणि दुसरं आहे लेट्स से ग्रॅव्हिटेशनला जे रिलेटेड होतं ते मास किंवा मास रिलेटेड होतं. सो त्यापैकी एक आहे इलेक्ट्रिक चार्ज. सो इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे असणार आहे इट इज द प्रॉपर्टी ऑफ मॅटर दॅट गिव्स अस इलेक्ट्रिसिटी. अशा मॅटरची अशी प्रॉपर्टी आहे की जी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकते. सो त्याचे 2 टाइप्स आहेत. कुठले 2 टाइप आहेत, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट पॉझिटिव्ह चार्ज कधी बनेल, इलेक्ट्रॉन दिल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज बनेल. निगेटिव्ह गेलं आपल्या घरात तर घर कसं बनते, पॉझिटिव्ह, त्या टाइपचं आहे.
सेम निगेटिव्ह, त्याच्या प्रॉपर्टीज थोड्याशा थेरीचा पॉईंट आहे, करावं लागेल ॲज इट इज. देन क्वांटायझेशन ऑफ चार्ज आहे. ड्युरिंग द चार्जिंग प्रोसेस इंटिग्रल मल्टिपल ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी इज नोन एज क्वांटायझेशन. त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे Q इज इक्वल टू प्लस मायनस NE. ओके, एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ई म्हणजे त्याच्यावरचा चार्ज आहे. कन्झर्वेशन तुम्हाला माहित आहे, इन अ गिवन फिजिकल प्रोसेस the charges may be get transferred from one body to another body, then total charges remains constant, just like energy वाला जो आहे तो सेम त्याच्यासारखं कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जसं आहे तसंच चार्ज वाला पॉइंट आहे. नेक्स्ट आपण बघायचं आहे, ह्याच्यामध्ये आहे कुलम्स लॉ, जो की खूप IMP आहे. न्यूटन्स लॉ येत असेल तर कुलम्स लॉ खूप इझी आहे. जसा असा आहे तो तुम्हाला माहिती आहे, न्यूटन्स लॉ मध्ये दोन मासेस आहेत, इथं दोन चार्जेस आहेत Q1 Q2, दे आर सेपरेटेड बाय डिस्टन्स R. सो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन, फक्त फरक हा आहे की तिकडे अट्रॅक्शन आहे, ग्रॅव्हिटेशन हा फोर्स नेहमी अट्रॅक्टिव्ह असतो, इथं रिपल्सिव्ह पण होऊ शकतो. रिपल्सिव्ह कधी होणार आहे, दोन्ही चार्जेस सेम असल्यावरती, लाईक प्लस प्लस असलं रिपल्स होणार, मायनस मायनस असलं रिपल्स होणार, प्लस मायनस असलं अट्रॅक्ट होणार. तर हा जो फोर्स आहे इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर चार्जेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. सेम त्याच्यासारखं तिकडं मास आहे, इकडे चार्ज आहे, दोन्ही इक्वेट केलं तर असं दिसेल F प्रपोर्शनल टू Q1 Q2 बाय R स्क्वेअर प्रपोर्शनल टू. प्रपोर्शनलिटी साईन काढण्यासाठी इक्वल टू टाकलं, इक्वल टू म्हणजे इथं कॉन्स्टंट आहे K, हा K जो आहे तो किती असतोय 1/4πε असतोय. K किती असतोय 1/4πε, बाकी सेम Q1 Q2 बाय R स्क्वेअर. सो हा जो K आहे 1/4πε त्याची व्हॅल्यू फिक्स असते, त्याची व्हॅल्यू किती असते, फिक्स असते. 9 × 10⁹ ही व्हॅल्यू फिक्स असते, ती लक्षात ठेवावी लागेल. नेक्स्ट पॉईंट बघूयात. नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी दिलं होतं ते मगाशी, वेक्टर फॉर्म मध्ये आहे F21 बार आणि F12 बार. F21 ज्यावेळी असणार आहे 12 येणार, इथं मात्र 12 येणार. F21 ला 12 येणार, 12 ला 21 येणार आहे. ओके, हा युनिट वेक्टर आहे त्याच्यातला. नेक्स्ट आपण बघूया तिथे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड वाला फॉर्म्युला ईचा फॉर्म्युला आहे F/Q. आत्ताच आपण F बघितलं, थोडंसं टेक्निक समजून घ्यायचं, लक्षात कसं ठेवायचं आहे. सो टेक्निक बघून घ्यायचं, लक्षात कसं ठेवायचं आहे. सो E इज इक्वल टू F/Q आहे. E इज इक्वल टू F/Q आहे. F म्हणजे इथं असणार आहे, आत्ताच बघितला फोर्स, अपॉन Q केल्यानंतर काय राहिलेलं आहे इथं जरा चेक करा. F चा फॉर्म्युला आताच आपण बघितला 1/4πε Q1 Q2 बाय R स्क्वेअर बघितलं. आता E बघायचं असेल तर याला Q न डिवाइड करावं लागेल, म्हणजे एक जाणार, म्हणजे E कसं येणार आहे, E येणार आहे K म्हणजे हे आहे इंटू Q बाय R स्क्वेअर, KQ बाय R स्क्वेअर असं येणार आहे. E कसं येणार आहे, KQ बाय R स्क्वेअर. हे एक इम्पॉर्टंट होतं. ओके, त्याचा फॉर्म्युला कसा येईल, न्यूटन पर कुलम, सॉरी त्याचं युनिट येईल न्यूटन पर कुलम किंवा वोल्ट पर मीटर येईल. त्याचं डायमेन्शन लक्षात ठेवा 1 1 -3 -1. ओके, नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, ज्या तुम्हाला माहिती आहेत की पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होतात, निगेटिव्हला एंड होतात. जशा मॅग्नेटिक लाईन्स असतात तशा इलेक्ट्रिक लाईन्स असतात. सो a line of force is defined as the curve that is tangent at any point gives the direction of electric field. अशा लाईन्स की त्या लाईन्सला कुठल्याही पॉईंटवरती जर टँजंट काढलं तर त्या ज्या टँजंट येणार आहेत त्या कुठे येणार आहेत, ती जी टँजंट असणार आहे ती कुणाची डायरेक्शन सांगणार आहे, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन सांगणार आहे. नेक्स्ट आपण बघूयात. येस, इथं आहे गॉस लॉ. गॉस लॉ मध्ये इतकं स्टेटमेंट माहिती पाहिजे, द फ्लक्स ऑफ अ नेट इलेक्ट्रिक फील्ड ओव्हर अ क्लोज सरफेस इज इक्वल टू द नेट चार्ज एनक्लोज बाय द सरफेस डिवाइडेड बाय इप्सिलॉन नॉट. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर अ क्लोज सरफेस, हे वाचताना असं वाचायचं. ई म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड पण म्हणू शकताय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पण म्हणू शकताय. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी DS म्हणजे इथे एरिया आहे, ओव्हर अ क्लोज सरफेस इज इक्वल टू द 1/ε0 टाइम्स द चार्ज एनक्लोज्ड इन दॅट सरफेस. ओके, त्याच्या आत जो आहे इलेक्ट्रिक फ्लक्स आहे, इट इज डिफाइंड एज द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक डायपोल आहे. इलेक्ट्रिक डायपोल मध्ये कसं असणार आहे, अ पेअर, आता डायपोल नावातच आहे डायपोल. डायपोल म्हणजे कसं असणार आहे, दोन चार्जेस आहेत अपोजिट वाले, प्लस मायनस. अपोजिट खूप महत्वाचा शब्द आहे, आणि दे आर सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स आहे 2L. सो इथं जर चेक केलं तर +Q -Q when two opposite charges separated by finite distance, या पेअरला, या सिस्टीमला म्हणतो आपण इलेक्ट्रिक डायपोल. व्हॉट इज इलेक्ट्रिक डायपोल, टू अपोजिट चार्जेस separated by finite distance is called as electric dipole. A pair of equal and opposite, इक्वल पाहिजेत ते, and opposite charges separated by distance, finite distance. Then electric dipole moment, यातला कुठला तरी एक चार्ज घ्यायचा. लेट्स से मी घ्यायला लागलोय Q
आणि ह्यांच्यातलं जे डिस्टन्स आहे त्याला मल्टिप्लाय करायचं, ते निघेल इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. काय अवघड आहे? इट इज द प्रॉडक्ट ऑफ वन ऑफ द चार्ज, इट इज द प्रॉडक्ट ऑफ वन ऑफ द चार्ज अँड 12 म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. इट इज द प्रॉडक्ट ऑफ वन ऑफ द चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. इट इज द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. हेच तर आहे. क्लिअर? ओके. पी इज इक्वल टू, पी न डिनोट करतोय आपण, पी इज इक्वल टू क्यू इंटू 12 असा फॉर्म्युला आहे तो. नेक्स्ट आपण बघूयात. येस, नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वाला इक्वेशन आहे. हे खूपच आयएमपी इक्वेशन आहे, असं म्हणा की हे फिक्स पडणारच आहे पेपरमध्ये. खूप आयएमपी क्वेश्चन आहे किंवा ह्याच्यानंतरचा एक पॉईंट आहे, फिक्स आयएमपी आहे ते क्वेश्चन्स. सो एक लाईन घेतलेला आहे, त्याच्यावरती हा पॉईंट आहे पी, तुम्हाला हा पॉईंट आणायचा आहे इथं, पॉईंट बी पर्यंत आणायचा, अशी स्टोरी आहे त्याची. लेट से मायनस क्यू आहे ए पॉईंटला, सो त्याचा फोर्स किती होईल, इलेक्ट्रिक फील्ड किती होईल, 1/4 पाय एप्सिलॉन किती होईल, 1/4 पाय एप्सिलॉन मायनस क्यू अपॉन आर स्क्वेअर. ई इज इक्वल टू, मगाशी बघितलेलं होतं, ईचा फॉर्म्युला काय होता जर आठवा, के क्यू बाय आर स्क्वेअर होतो. के आहे का, क्यू आहे का, आरच्या ऐवजी किती होणार आहे, आर इज इक्वल टू किती येणार आहे, हे आर प्लस एल येणार आहे. डिस्टन्स किती येणार आहे, आर प्लस एल. सो हे आर प्लस एल येणार आहे, किती येते बघा, आर प्लस एलचा स्क्वेअर. देन इथं ह्याचा बघितला, सेम पॉईंट बी साठी बघायचं आहे. पॉईंट बी साठी कसं येणार आहे जरा चेक करा. ई इज इक्वल टू कसं येते, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट किती येते, क्यू अपॉन आर मायनस एलचा स्क्वेअर. मगाशी आर प्लस एलचा आलं होतं, इथं मायनस क्यू घेतलेलं, इथं आर प्लस होतं, इथं मायनस येते. नेक्स्ट येते देन रिझल्टंट फोर्स बघायचं. रिझल्टंट फोर्स म्हणजे या दोघांची ऍडिशन करणार. ऍडिशन केल्यानंतर क्यू अपॉन आर मायनस एलचा स्क्वेअर मायनस क्यू अपॉन आर प्लस एलचा स्क्वेअर. हे सगळं सॉल्व्ह वगैरे करणार, म्हणजे तुम्हाला क्यू कॉमन काढणार, क्रॉस वगैरे करणार. हे सगळं केल्यानंतर फायनली फॉर्म्युला कसा येईल आपला, ई इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट 2pr अपॉन, म्हणजे पी कुठून आले, क्यू इंटू 12 वरून आले, क्यू इंटू 2l, त्याला आपण पी म्हटलं. सो फायनली कसं दिसतं हे फॉर्म्युला, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट 2p बाय आर क्यूब. नेक्स्ट बघूयात आपण इथं. नेक्स्ट आहे इक्विटोरियल लाईन वरती दोन डायपोल होते मगाशी, सॉरी एक डायपोल होता प्लस मायनस वाला, आणि त्याच्या ऍक्सिस वरती आपण बघितलेलं होतं. आता डायपोल आहे त्याच्या इक्वेटर वरती बघायचं आहे आपल्याला. सो इक्वेटर वरती बघायच्या आधी सो जरासं बघितलं पाहिजे, इक्वेटर वरती दोन डायपोल आहेत प्लस मायनस मध्ये, आणि इक्वेटर वरती आपल्याला बघायचं आहे. सेम हे सगळं करणार. ई ए म्हणजे पॉईंट ए हा मायनस वाला आहे, देअरफॉर 1/4 पाय एप्सिलॉन नॉट मायनस क्यू बाय डिस्टन्स किती आहे, एपी चा स्क्वेअर. सिमिलरली या पॉईंटचा बी पॉईंट पासून बघायचा आहे, डिस्टन्स किती असणार आहे, बीपी त्याचा स्क्वेअर सेम आहे. ओके. नेक्स्ट बघूयात आपण थोडं, या दोघांची ऍडिशन करणार. येस, ऍडिशन केल्यानंतर कसं येईल, ई ए इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट, एक सगळं कॉमन वगैरे हा बघा, इथं तो ट्रायंगल म्हणजे पायथागोरस वापरू शकतो आपण त्या ट्रायंगल मध्ये. हा जो असा ट्रायंगल होता आठवतोय का बघा, हा वाला, ह्याच्यामध्ये पायथागोरस वापरू शकतो, ट्रायंगल एसीपी. सो हे सगळं परत करणार. फायनली आपल्याला कसं निघेल, ई ए इज इक्वल टू ईपी, देन ई ए इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ दॅट इज ई क्यू, दॅट इज इक्वेटरवरचं इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते असं निघेल. ओके. कॉस थिटा वगैरे निघेल. फायनली असं येईल, जर चेक करून घ्या, इम्पॉर्टंट आहे. ओके. नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट आहे इक्वेटोरियल लाईन वरती झालं. आता लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडानं डिनोट करतोय क्यू अपॉन एल. लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडानं डिनोट करतोय क्यू अपॉन एल. चार्ज पर युनिट लेंथ आहे, कुलम पर मीटर आहे. सरफेस चार्ज डेन्सिटी क्यू बाय ए होईल. तुम्हाला माहिती आहे ह्याचं वाढीव उत्तर कसं लिहायचं आहे, की इट इज डिफाइंड एज द रेशिओ ऑफ चार्ज पर युनिट लेंथ वगैरे असं लिहिलं तर ते मिळून जाईल. परत पी इथं रो आहे, ऍक्च्युली हे रो इज इक्वल टू क्यू बाय व्ही निघेल. रो इज इक्वल टू किती निघेल, क्यू बाय व्ही. क्यू म्हणजे चार्ज, दॅट इज कुलम पर मीटर क्यूब व्हॉल्यूम. नेक्स्ट आहे आपला नेक्स्ट टॉपिक येतोय इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट मध्ये बघायचं पटपट. इथे इलेक्ट्रिक करंट मध्ये बघितल्यानंतर चेक करा, करंट आहे, इट इज डिफाइंड एज द रेशो ऑफ चार्ज टू द टाइम आहे. इट इज डिफाइंड एज द रेशो ऑफ चार्ज टू द टाइम आहे. ड्रिफ्ट स्पीड आहे. नेक्स्ट पॉईंट कुठला आहे, ड्रिफ्ट स्पीड. ड्रिफ्ट स्पीड म्हणजे इलेक्ट्रॉनचं जे फ्लो व्हायचं जे स्पीड आहे ते त्याला आपण ड्रिफ्ट स्पीड म्हणतो. इथे डेफिनेशन दिलेलं आहे. नेक्स्ट आहे रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजे समजा मी करंट इकडून निघायला लागलोय, रुकावट मधला अडथळा, त्याला आपण रेझिस्टन्स म्हणतोय. त्याचा युनिट आहे ओहम. 1 ओहमची डेफिनेशन दिलेलं आहे. वेन 1 volt ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस द सर्किट प्रोड्युसेस 1 ampere ऑफ करंट इज कॉल्ड एज, दॅट रेझिस्टन्स इज कॉल्ड एज 1 ओहम. 1 ओहम नंतर आहे ओहम्स लॉ. ओहम्स लॉ आहे व्ही प्रोपोर्शनल टू आय. व्ही प्रोपोर्शनल टू आय नंतर इथं इक्वल टू साइन टाकावं लागेल, आर इंटू आय. सो व्ही इज इक्वल टू आय आर असा एक फॉर्म्युला येईल. व्ही इज इक्वल टू काय फॉर्म्युला, आर आय असा फॉर्म्युला येईल. देन आर म्हणजे आहे इथं व्ही बाय आय, दॅट इज रेझिस्टन्स. तुम्हाला माहिती आहे आर म्हणजे काय येणार आहे, व्ही बाय आय. व्ही बाय आय म्हणजे कसं असणार आहे, रेझिस्टन्सचा एसआय युनिट आहे ओहम. ओके. देन रेझिस्टिव्हिटी हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, पडू शकतोय. रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. हेच इथं ऍक्च्युअली लिहायचं आहे सगळं. रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ.
रेझिस्टन्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया, म्हणजे असं लिहायला पाहिजे होतं इथं, आर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया. दोन्हीचं इक्वल केलं, आर प्रपोर्शनल टू एल बाय ए होणार. प्रपोर्शनॅलिटी साइन काढण्यासाठी रो टाकणार, एल बाय ए होणार. रो म्हणजे आर ए बाय एल होणार. रो म्हणजे काय होणार, आर ए बाय एल. आर म्हणजे ओहम, युनिट काढायला लागलोय. एरियाचं युनिट होणार आहे मीटर स्क्वेअर, अपॉन लेंथचं युनिट येणार आहे मीटर. मीटरला मीटर कॅन्सल झालं, ओहम मीटर त्याचं युनिट येणार. ओहम मीटर त्याचं युनिट येणार. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात. नेक्स्ट आहे एक्सप्रेशन्स फॉर इलेक्ट्रिक चार्ज अँड पॉवर. सो बेसिकली पहिला पॉवरची डेफिनेशन बघितली पाहिजे. पॉवर प्रोड्यूस इन द सर्किट इज गिवन ॲज द प्रोडक्ट ऑफ, ऍक्च्युली द प्रोडक्ट पाहिजे, प्रोडक्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड द करंट, म्हणजे P इज इक्वल टू व्ही इंटू आय असं आपल्याला झालेलं पण आहे. पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट, P इज इक्वल टू व्ही इंटू आय. नेक्स्ट आहे त्याचं नेक्स्ट एक्सप्रेशन वगैरे असेल. एक्सप्रेशन बघत असताना येस, पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. पण बेसिक पॉवरचा जो फॉर्म्युला बेसिक वाला आहे तो असा आहे, वर्क डन अपॉन टाइम. व्ही पोटेन्शियलचा फॉर्म्युला डब्ल्यू अपॉन क्यू येतोय. नेक्स्ट आहे हीट प्रोड्यूस बघायचं आपल्याला. हीटचा फॉर्म्युला 10th मध्ये पण झालेला आहे, H इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. P इज इक्वल टू व्ही आय, व्ही इज इक्वल टू आय आर सगळ्यांना माहिती आहे. P इज इक्वल टू व्ही आय, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर हे सगळ्यांना माहिती आहे. देन P इज इक्वल टू व्हीच्या जागी हे आय आर टाकतोय मी. आय आर परत आय येते, म्हणजे किती होते, आय स्क्वेअर आर येणार. P इज इक्वल टू किती येणार, आय स्क्वेअर आर. सो नेक्स्ट आहे P इज इक्वल टू, आपण असं पण पुट करू शकतो, P इज इक्वल टू व्ही आय प्रमाणे. आय म्हणजे व्ही बाय सॉरी आर म्हणजे व्ही बाय आय असंही पुट करू शकतो. आणि फायनली हे दोन फॉर्म्युले इक्वेट केल्यावर फायनली असा फॉर्म्युला पण येऊ शकतो. नेक्स्ट आहे कलर कोड. तुम्हाला माहिती आहे कलर कोड मध्ये आपल्याला हे सगळे कलर्स दिले जातील. आयएमपी क्वेश्चन आहे हा, एक आयएमपी क्वेश्चन आहे हा, व्यवस्थित करावा लागेल कारण की हा म्हणजे कलर कोड दिल्यानंतर एक 2 मार्कासाठी परफेक्ट क्वेश्चन आहे. इथं तुमचं नॉलेज पण टेस्ट होतंय आणि तुमचं नॉलेजच्या ऍप्लिकेशन पण टेस्ट होतंय. सो ब्लॅक ब्राऊन तुम्हाला माहिती आहे, बीबी रॉय असं त्याला एक टेक्निक आहे पाठ करायची. बीबी रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन हॅज वेअरिंग गोल्ड सिल्वर नेकलेस असा एक तसा सिक्वेन्स आहे, खूप सोपा आहे. सो 0 हे सगळे त्याचे फर्स्ट डिजिट, सेकंड डिजिट, मल्टिप्लायर अँड टॉलरन्स आहे. नेक्स्ट आपण बघूया त्याच्यामध्ये. नेक्स्ट ही ती टेक्निक आहे, दॅट इज बीबी रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन हॅड अ व्हेरी गुड वाईफ अँड विथ वेअरिंग गोल्ड सिल्वर नेकलेस असं पण म्हणू शकतो किंवा नो कलर नेकलेस. नेक्स्ट आहे एक्सप्रेशन्स आपल्याला बघायचं आहे. इफेक्टिव्ह रेझिस्टन्स हे ना खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन खूप आयएमपी आहेत. सो सिरीज कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन आयएमपी मध्ये पहिला डायग्राम समजून घ्या, गडबड करू नका. इथं R1, R2, R3 हे 3 रेझिस्टन्स आहेत. करंट इथं आय दिलेला आहे, करंटची डायरेक्शन पण इथं दिलेली आहे, करंट निघालेला आहे आय, तर इथं करंट निघालेला आहे. ओके, नेक्स्ट आपण थोडंसं येस नेक्स्ट बघू शकतो की बेसिक पोटेन्शियलचा जो फॉर्म्युला आहे इथं जरा चेक केलं, जर नेहमी लक्षात ठेवा रेझिस्टन्स इन सिरीज मध्ये पोटेन्शियल डिफरन्स डिवाइड होते, म्हणजे हे V1 हे V2 आणि हे V3 होईल. पण जे मेन पोटेन्शियल डिफरन्स आहे V इज इक्वल टू या तिघांची ऍडिशन असणार आहे, V1 प्लस V2 प्लस V3 जे की इथं दिलेलं आहे. चेक करा V इज इक्वल टू किती निघते, V1 प्लस V2 प्लस V3. पण V म्हणजे कोण आहे, IR. मला सांगा इथं करंट तरी सेमच आहे, करंट चेंज झालाय का, नाही, करंट सेमच आहे. करंट जर सेम असेल तर V इज इक्वल टू कसं होणार आहे, IR1 होणार पहिल्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी होणार IR2, थर्ड ठिकाणी होणार IR3. आय कॉमन काढा, कॅन्सल करा. कॅन्सल केल्यावरती इथं RS आहे इक्विव्हॅलंट. सो RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 अप टू RN असं होईल. नेक्स्ट आपण बघूयात पॅरलल कॉम्बिनेशन आहे. सेम मगाशी जे सिरीज होतं पॅरलल वाला आहे, इथं मात्र करंट डिवाइड होतो. हा करंट इथं I आलेला आहे आणि इथनं I1 होईल, इथून I2 होईल, इथं दिलेला आहे, आणि इथं I3 होईल. ठीक आहे, हा थर्ड I3 होईल. सो याच्यामध्ये करंट डिवाइड झालेला आहे. सो करंटसाठी फॉर्म्युला निघेल I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. सो परत V इज इक्वल टू IR, प्रिन्सिपल वापरल्यानंतर कसं दिसेल, V इज इक्वल टू IR, V इज इक्वल टू कसं दिसेल, I1 इज इक्वल टू V बाय R1, I2 इज इक्वल टू, हे सगळं पुट वगैरे करणार या इक्वेशन मध्ये, हे तिन्ही व्हॅल्यू, हे चारही व्हॅल्यू ह्याच्यात पुट करणार. पुट केल्यावरती हे फायनली इक्वेशन दिसेल, V ला V वगैरे कॅन्सल होईल. फायनली इक्वेशन येईल 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2, या टाइपचं एक्सप्रेशन निघेल. नेक्स्ट आहे एक्सप्रेशन फॉर EMF. आता तुम्हाला माहिती आहे हे बघा जरा व्यवस्थित, प्लस मायनस मायनस प्लस म्हणजे अपोजिट आहेत, म्हणजे इथं E1 मायनस E2 येणार आहे. नेक्स्ट आहे सिरीज मध्ये आहेत प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, असं झालं की सिरीज होईल E1 प्लस E2 प्लस E. नेक्स्ट टॉपिक आपला येतोय मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम मध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, जसं इलेक्ट्रिक मध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स होतं तसंच मॅग्नेटिझम मध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे. सो मॅग्नेटिक फील्ड अराउंड द मॅग्नेट शोन द लाईन्स ग्रोईंग फ्रॉम वन एंड
विच इज ग्रोइंग फ्रॉम वन एंड एंडिंग ऑन वन, म्हणजे दुसऱ्या एंडला एंड होईल. सो दिस लाईन्स आर कॉल्ड एज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ओरिजिनेट फ्रॉम नॉर्थ पोल अँड साऊथ पोलला ते टर्मिनेट होतात, बाहेर पडतात नॉर्थ पासून साऊथला ते टर्मिनेट होतात. नेक्स्ट सेकंड आहे द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इज अ मॅग्नेट ऑर सोलेनॉइड फ्रॉम द क्लोज लूप. दिस इज अ कन्स्टंट टू द केस ऑफ इलेक्ट्रिक फील्ड्स, म्हणजे सेम त्याच्यासारखं आहे इलेक्ट्रिक सारखं. देन द डायरेक्शन ऑफ नेट बी बार ऍट अ पॉइंट इज गिवन बाय टँजंट. ते बी बार साठी होतं बरोबर ना. सो इलेक्ट्रिक सारखं सेम तुम्ही डायरेक्शन टँजंट मारली किती डायरेक्शन होणार आहे ई बारचं तिकडं इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. इथं डायरेक्शन इथं टँजंट मारली तर त्या टँजंट म्हणजे कोणाची असणार आहे ई बारची बी बारची डायरेक्शन असणार आहे. द नंबर ऑफ लाईन्स फॉर द फोर्स असाइन पर युनिट एरिया गिव्स द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. देन मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट. तुम्हाला माहिती आहे की ते इंटरसेक्ट होत नाहीत कारण की ते इक्वली स्पेस्ड असतात. नेक्स्ट पॉईंट आहे प्रॉपर्टीज झालेले आहेत. नेक्स्ट आहे येस नेक्स्ट आहे मॅग्नेटिक लेंथ. तुम्हाला माहिती आहे दोन म्हणजे पोल आणि पोल स्ट्रेंथ एक कन्सेप्ट आहे. पोल स्ट्रेंथ म्हणजे इट इज द स्ट्रेंथ ऑफ द पोल टू अट्रॅक्ट द आयन पार्टिकल बरोबर ना. इट इज द स्ट्रेंथ ऑफ द पोल टू अट्रॅक्ट द आयन पार्टिकल. सो नॉर्थ साठी तुम्हाला माहिती आहे प्लस एम मायनस एम असतं. सो मॅग्नेटिक लेंथ म्हणजे या दोघातली लेंथ. सो इट इज द डिस्टन्स बिटवीन टू पोल्स ऑफ द मॅग्नेट. देन मॅग्नेटिक ऍक्सिस आहे या दोन पोल्स मधून जाणारा ऍक्सिस किंवा लाईन त्याला मॅग्नेटिक ऍक्सिस. मॅग्नेटिक इक्वेटर म्हणजे सपोज या मॅग्नेटला मी ह्याच्यावरतीच दाखवतो क्लिअर लक्षात इकडं. सपोज एक मी मॅग्नेट काढलेला आहे. सो इथं हा नॉर्थ पोल आहे, इकडं हा साऊथ पोल आहे, इकडं प्लस एम आहे, इकडं मायनस एम आहे. या पोल स्ट्रेंथ आहे. यातून जी लाईन जाते जी दोन पोल्स मधून आहे याला आपण म्हणतोय मॅग्नेटिक ऍक्सिस. याला आपण म्हणतोय मॅग्नेटिक ऍक्सिस. मॅग्नेटिक ऍक्सिसला परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचं आहे. परपॅन्डिक्युलर कुठं सेंटर ऑफ द मॅग्नेटला. कुठं ड्रॉ करायचं आहे सेंटर ऑफ द मॅग्नेटला. देन याचं नाव पडणार आहे मॅग्नेटिक इक्वेटर. काय नाव पडणार मॅग्नेटिक इक्वेटर. ओके. देन मॅग्नेटिक इंडक्शन म्हणून आहे. मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे बी बार आहे. बी बार इज इक्वल टू फाय बाय ए असतं. फाय म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स आहे. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट आहे जॉमेट्रिक लेंथ आहे द डिस्टन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द बार मॅग्नेट. म्हणजे सपोज मी मगाशी दाखवलं होतं की या दोन प्लस मायनस मध्ये हे जे आहे ही वाली जी लेंथ आहे याला आपण म्हणतोय मॅग्नेटिक लेंथ. आणि जी एंड टू एंड वाली जी लेंथ आहे म्हणजे पूर्ण लेंथ जी आहे त्याला आपण म्हणतोय जॉमेट्रिक लेंथ. सो हे महत्वाचं होतं. देन मॅग्नेटिक डिक्लिनेशन आहे इट इज द अँगल बरोबर ना. इट इज द अँगल बाय द जॉग्राफिक अँड मॅग्नेटिक मेरिडियन ऍट द प्लेस. जॉग्राफिक मॅग्नेटिक डिक्लिनेशन पॉईंट टू पॉईंट वेगवेगळं असणार आहे. नेक्स्ट मॅग्नेटिक मेरिडियन आहे आणि जॉग्राफिक मेरिडियन आहे. दोन्ही इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट आहे आता हा एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे दॅट इज बी ऍक्सिस. शो दॅट बी ऍक्सिस इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ बी इक्वेटर. सो बी ऍक्सिस इक्वेशन माहिती आहे म्यू नॉट अपॉन 4 पाय 2m अपॉन आर क्यूब. बी इक्वेटरचं पण मगाशी बघितलं होतं म्यू नॉट अपॉन 4 पाय m अपॉन आर क्यूब. जर दोन्ही कम्पेअर केलं तर यातनं कम्पेअर केलं तर 2 बाहेर लिहिलं. 2 बाहेर लिहिल्यानंतर कसं दिसेल हे बघा. ऑलरेडी वी नो. परत एकदा केल्यानंतर 2 बाहेर लिहिल्यानंतर असं दिसेल म्यू नॉट अपॉन 4 पाय m अपॉन आर क्यूब. आणि हे म्हणजेच कोण आहे बी इक्वेटर. सो फायनली कसं दिसेल बी एक्सिस इक्वल टू 2 टाइम्स ऑफ बी इक्वेटर. देन एक्सप्रेशन बघायचं आहे आपल्याला आर्बिट्री पॉइंट आहे. ओके. कुठला पॉइंट आहे हा आर्बिट्री पॉइंट आहे. आर्बिट्री म्हणजे कुठला पण एक पॉइंट आहे इथं आणि या पॉइंटचं या डायपोलवरती आपल्याला चेक करायचं आहे की मॅग्नेटिक फील्ड किती आहे. सो बी स्क्वेअर इज इक्वल टू बी इक्वेटरचा स्क्वेअर बी एक्सिसचा स्क्वेअर. बी इक्वेटर आताच आपण बघितलं म्यू नॉट अपॉन 4 पाय m साइन थिटा अपॉन आर क्यूब. सेम 2m कॉस थिटा अपॉन आर क्यूब. सॉल्व्ह वगैरे केल्यानंतर फायनली कसं दिसते आपण बघूयात. फायनली सॉल्व्ह वगैरे केल्यानंतर स्क्वेअर करणार, ऍड करणार, कॉमन काढणार, फायनली दिसेल हे असं. सो म्यू नॉट अपॉन 4 पाय m अपॉन आर क्यूब चा स्क्वेअर कॉमन निघतो इथं. चा स्क्वेअर कॉमन आहे. स्क्वेअर कॉमन निघाल्यानंतर स्क्वेअर रूट निघाल्यानंतर असं दिसेल म्यू नॉट अपॉन 4 पाय m अपॉन आर क्यूब साइन स्क्वेअर थिटा प्लस 4 कॉस स्क्वेअर थिटा. कसं लिहू शकतो आपण 3 कॉस स्क्वेअर थिटा. इथं कॉस स्क्वेअर पाहिजे. 3 कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे किती असणार आहे 1. म्हणजे इथे किती निघणार आहे 3 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1. कसं निघणार आहे ते 3 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1. नेक्स्ट आपण बघूयात. येस नेक्स्ट आहे गॉस लॉ. तुम्हाला मगाशी बघितला होता गॉस लॉ इलेक्ट्रिक साठी. आता आपण बघणार आहे गॉस लॉ मॅग्नेटिझम साठी. सेम आहे. तिथं मगाशी होतं ई बार होतं बघा. ई बार डॉट डीएस बार इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सल नॉट. दॅट इज 1 अपॉन इप्सल नॉट टाइम्स ऑफ क्यू असं होतं. इथं मात्र गॉस लॉ कसं आहे बी बार डॉट डीएस बार इज इक्वल टू 0 आहे. सो द नेट फ्लक्स थ्रू अ क्लोज गॉसियन सरफेस इज 0. लक्षात ठेवायचं आहे. देन अँगल ऑफ डीप आहे. अँगल मेड बाय द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड विथ द हॉरिझॉन्टल इज कॉल्ड एज अ अँगल ऑफ डीप.
अर्थ मॅग्नेटिक फील्ड आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात. क्वेश्चन 5 झाला. नेक्स्ट आपला टॉपिक येतो ईएम वेव्स, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हा ना पूर्ण थेअरीचा टॉपिक आहे. ह्याच्यावरती फिक्स क्वेश्चन आहे. फिक्स क्वेश्चन हे बघा 4-5 वेव्ह आहेत. ईएम आहे, रेडिओ आहे, एक्सरे आहे, परत अजून रेडिओ आहे, मायक्रोवेव्ह आहे. ह्याचे प्रॉपर्टीज युजेस सांगा. हे फिक्स क्वेश्चन आहे. 11वीच्या फायनलमध्ये कुठलाही पेपर, कुठलाही कॉलेजचा पेपर असू दे, हा येणारच क्वेश्चन. सो याच्यामध्ये पहिला आपण ईएम वेव्ज आहे. टोटली थेअरीचा टॉपिक आहे, त्यामुळे करावं लागेल. सो गॉस लॉ आणि त्याची इलेक्ट्रिसिटी ऍप्लिकेशन नंतर ईएम वेव्हचे इथं डेफिनेशन दिलेली आय गेस. येस, गॉस लॉ पहिला ह्याच्यासाठी गॉस लॉ समजून घेणं महत्वाचं होतं. देन इथं ईएम वेव्हच्या प्रॉपर्टीज आहेत. येस, नेक्स्ट आहे ईएम वेव्हच्या प्रॉपर्टीज, ज्या की लिस्ट आहे इम्पॉर्टंट. देन रेडिओ वेव्स आर प्रोड्यूस्ड बाय द एक्सेलरेटेड मोशन ऑफ चार्ज कंडक्टिंग वायर. इथे इम्पॉर्टंट होतं प्रॉपर्टीज. दे हॅव हाय वेव्ह, दॅट इज वेव्ह लॉंग आहे, त्याची वेव्हलेंथ म्हणू शकतो आपण त्याला. रेडिओ वेव्स लॉंगर असतात. त्यानंतर युजेस दिलेले आहेत त्याचे, वायरलेस कम्युनिकेशन वगैरे. नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण. नेक्स्ट आहे मायक्रोवेव्ह आहे. मायक्रोवेव्ह मध्ये दे आर प्रोड्यूस्ड बाय द इलेक्ट्रिक, बाय द कपॅसिटर अँड द इंडक्टर. ओके, त्याच्या अगेन प्रॉपर्टीज आहेत, त्याच्या युजेस आहेत. देन नेक्स्ट आहे इन्फ्रारेड रेज. सेम प्रॉपर्टीज, युजेस दिलेले आहेत, इम्पॉर्टंट आहेत. अल्ट्राव्हायोलेट वगैरे सगळंच तिथं दिलेलं आहे. एकदा, दोनदा, तीनदा हे रीडिंग करणं महत्वाचं आहे. एक्सरे आहेत. एक्सरेच्या प्रॉपर्टीज, युजेस. तर हा जो टॉपिक आहे तो प्रॉपर्टीज युजेस असणार आहेत बऱ्यापैकी इथं. आणि प्रॉपर्टीज युजेस या करावे लागतील तुम्हाला, कारण की तिथं कसं असणार आहे, प्रत्येकाच्या, तुम्ही एक काम करा, हे करत असताना सिमिलर प्रॉपर्टीज काढून साईडला काढा त्यातले, आणि त्याच्या वाईज रेचं डिवायडेशन करा. नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये साऊंड वेव्ह प्रोपागेशन मध्ये, त्याच्यामध्ये ग्राउंड वेव्ह प्रोपागेशन आहे. पहिला आपल्याला ग्राउंड वेव्ह, स्पेस वेव्ह आणि स्काय वेव्ह प्रोपागेशन. सो ग्राउंड वेव्ह मध्ये ग्राउंड टू ग्राउंड. सो वेन अ रेडिओ वेव्ह ट्रान्समिटिंग antenna propagates nearer the surface of the earth to reach the receiving antenna which is also on the earth. So this is called as a ground wave propagation. आणि ह्या थोड्याशा त्याच्यातल्या इन्फॉर्मेशन आहे. स्पेस वेव्ह मध्ये कसं होईल, वेन अ रेडिओ वेव्स फ्रॉम अ ट्रान्समिटिंग अँटिना रीच रिसिव्हिंग अँटिना आयदर डायरेक्टली अलॉंग अ स्ट्रेट लाईन और आफ्टर रिफ्लेक्टिंग ग्राउंड or the satellite or the reflection from the then transfer, then it is in the wave propagation. म्हणजे हे कुठं होणार आहे, स्पियर, ट्रोपोस्पियर मध्ये ह्या ज्या होऊ शकतंय याचं रिफ्लेक्शन. हे स्पेस वेव्ह साठीचं थोडंसे पॉइंट्स दिलेले आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे ह्याच्यामध्ये स्काय वेव्ह प्रोपागेशन. सिमिलर आहे, अ रेडिओ वेव्ह ट्रान्समिटिंग अँटिना टू रीच द रिसिव्हिंग अँटिना आफ्टर रिफ्लेक्शन आयनोस्पियर मध्ये. कुठं होणार आहे, मगाशी ट्रोपोस्पियर होता, आता आयनोस्पियर आहे. नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट आहे, थोड्याशा टर्म्स आहेत. ट्रान्समीटर म्हणजे काय आहे, ट्रान्सड्युसर्स म्हणजे काय, रिसिव्हर म्हणजे काय, नॉईज म्हणजे काय. सो ट्रान्समीटर कन्वर्ट करणार आहे, ट्रान्समिट करणार आहे सिग्नल. रिसिव्हर रिसिव्ह करणार आहे, क्लिअर आहे. ह्या अशाच डेफिनेशन लक्षात ठेवा. ट्रान्सड्युसर्स फक्त थोडंसं वेगळं आहे, डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म इज कॉल्ड एज ट्रान्सड्युसर्स. नॉईज म्हणजे ह्याच्यामध्ये जे रॅन्डमली आवाज नको असलेला, अनवॉन्टेड जे असतील त्याला आपण नॉईज म्हणतो. नेक्स्ट पॉईंट आहे ह्याच्यामध्ये, अजून थोड्याशा डेफिनेशन आहे. ऑल्टरनेशन आहे, रेंज आहे, मॉड्युलेशन आहे, अँप्लिफिकेशन, बँडविड्थ आणि डिमॉड्युलेशन आहे. या सगळ्या डेफिनेशन्स 1-1 मार्क्स साठी, 2-2 मार्क्स, 1-1 मार्क्स साठीच लक्षात ठेवा. विचारण्याचे चान्सेस आहेत, एकदा दोनदा करायला पाहिजे छानपैकी. नेक्स्ट आहे, नेक्स्ट आणि लास्ट टॉपिक होतो आपला फिजिक्स 2 चा, जो की आहे सेमी कंडक्टर. तुम्हाला माहित आहे कंडक्टर म्हणजे इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो 100%, इन्सुलेटर जो करत नाही. आणि नेक्स्ट आहे सेमी कंडक्टर, म्हणजे फ्लो तरी करणार आहे, फक्त कमी प्रमाणात करणार आहे. सो कंडक्टर इज अ मटेरियल विच अलाउड टू पास हीट अँड इलेक्ट्रिसिटी विदिन इटसेल्फ, कॉल्ड एज कंडक्टर. इन्सुलेटर इट इज अ सबस्टन्स विच अलाउड टू हीट अँड इलेक्ट्रिसिटी, विच डू नॉट अलाउ पाहिजे तिथं. सेमी कंडक्टर विच अलाउ बट इन द लेस मॅनर, म्हणजे ह्याचा जो बँड आहे तो कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मधला असला पाहिजे. नेक्स्ट आहे कंडक्शन बँड. कंडक्शन बँड इज द कंडक्शन इज द प्रोसेस बाय विच हीट फ्लो फ्रॉम हॉट एंड टू कोल्ड एंड विदाउट एनी नेट बॉडीली मुवमेंट, दॅट इज कॉल्ड एज अ कंडक्शन बँड. इथे येणार आहे बॅलन्स बँड. ओके, द एनर्जी लेवल गॅप वगैरे तिथं कन्सिडर करावं लागेल. नेक्स्ट पॉईंट आहे ह्याच्यामध्ये, येस, आता तुम्हाला एक डायग्राम विचारलेत इथं आहेत की मेटल, सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर तुम्ही एनर्जीच्या बँड्समध्ये क्लिअर करा की दाखवा कसं असणार आहे. सो इथं कंडक्टरसाठी त्यांच्यातला जो गॅप आहे इथं दिसेल बघा, हा जो गॅप आहे एनर्जी गॅप म्हणतो आपण याला. 2 बँड मध्ये असलेला गॅप, कुठल्या बँड मध्ये म्हणजे कुठला गॅप आहे, इट इज द गॅप बिटवीन लोअर एंड ऑफ द कंडक्शन बँड अँड अपर एंड ऑफ द बॅलन्स बँड, त्याला आपण म्हणतो एनर्जी गॅप. इट इज द गॅप बिटवीन लोअर एंड ऑफ द कंडक्शन बँड, अपर एंड ऑफ द बॅलन्स बँड इज कॉल्ड एज अ एनर्जी गॅप. एनर्जी गॅप इथं मेटल्सला किंवा कंडक्टर्सला 0 असतो,
इथं 1 EV पर्यंत असतो आणि इथं 5 EV पर्यंत असतो, हे लक्षात येणं महत्वाचं आहे. देन इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक हे दोन सेमीकंडक्टरचे टाइप्स आहेत. इंट्रिन्सिक म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर, तिथं फक्त त्याचंच सगळं मटेरियल बरोबर मटेरियल असू शकतंय. एक्सट्रिन्सिक म्हणजे तिथं मिलावटवाले, कळा लागलंय का बघा, म्हणजे डोपिंग केलेलं, ऍडिशन केलेलं आहे. So the semiconductor resulting to form a mixing of impurities is known as extrinsic semiconductor. Their conductivity is a function of temperature. Here conductivity function of temperature as well as quantity of impurity. किती quantity add करतात. Then conductivity is low at room temperature. Conductivity is high at room temperature. Next point आहे number of holes आणि इलेक्ट्रॉनचा विषय आहे, इथं दोन्ही पण व्यवस्थित करून ठेवला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे येस नेक्स्ट आहे एन टाइप सेमीकंडक्टर. इथं थोडंसं डायग्राम व्यवस्थित बघा. पहिलं डायग्राम मध्ये दिसेल तुम्हाला सिलिकॉनचं स्ट्रक्चर आहे सगळीकडं आणि मध्ये आर्सेनिक टाकलेला आहे. आर्सेनिक हा पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी आहे. आर्सेनिक ही पेंटाव्हॅलेंट म्हणजे त्याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. 4 तर इथं गेलेले आहेत, एक एक्स्ट्रा जो राहिलेला आहे तो इथं आहे, तो फ्री इलेक्ट्रॉन आहे. जेव्हा तुम्ही याला कंडक्शन देणार म्हणजे वायरिंग वगैरे करणार आहे, करंट पास करणार, त्यावेळी हा जो इलेक्ट्रॉन आहे तो सगळीकडनं फिरतो. ह्याच्यातनं फिरल्यानंतर इलेक्ट्रॉन असल्यामुळं बाय डिफॉल्ट त्याच्यावरती चार्ज आहे निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्जेस असल्यामुळे या पूर्ण बॉडीवरती तो निगेटिव्ह चार्ज डेव्हलप करतोय, म्हणून ह्याचं नाव होते निगेटिव्ह टाइप ऑफ सेमीकंडक्टर म्हणजेच एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर. सो इथं डेफिनेशन परत बघूया. सो व्हेन पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी इज ऍडेड इनटू द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर देन द सेमीकंडक्टर इज कॉल्ड एज एन टाइप सेमीकंडक्टर. सेम पी टाइप साठी आपण बघायचं पुढं. सो सेम इथं पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी इम्पॉर्टंट होतं. पेंटाव्हॅलेंट म्हणजे काय होणार हे सगळं आता मगाशी मी सांगितलं की एक फ्री इलेक्ट्रॉन आहे तो पूर्ण फिरत बसेल. नेक्स्ट टाइप पी टाइप. पी टाइप मध्ये ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड करतोय आपण. इथं ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी बोरॉन आहे. सो इथं फ्री होल राहते बघा, एक होल शिल्लक राहिलेला आहे, इथं एक होल शिल्लक राहिलेला आहे आणि जेव्हा तुम्ही ह्याला कंडक्शन देणार त्यावेळी होल जे आहे ते सगळ्या पूर्ण सेमीकंडक्टर मधून फिरत बसेल. होल असते पॉझिटिव्ह, त्यामुळे या सेमीकंडक्टरवर चार्ज डेव्हलप करते पॉझिटिव्ह, त्यामुळे याचं नाव पडेल पॉझिटिव्ह टाइप सेमीकंडक्टर किंवा पी टाइप सेमीकंडक्टर. नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे येस इथं आहे पीएन जंक्शन. आता पी टाइप सेमीकंडक्टर एन टाइप सेमीकंडक्टर जेव्हा जॉईन करणार हे जे जंक्शन आहे त्याला आपण म्हणतो पीएन जंक्शन. वेन एन अँड पी टाइप सेमीकंडक्टर मटेरियल फ्यूज म्हणजे काय दिलंय कंबाईन्स टुगेदर देन द जंक्शन इज कॉल्ड एज अ पीएन जंक्शन. नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे पीएन जंक्शन एक्सप्लेनेशन आहे त्याचं, म्हणजे सेम ट्रान्सफर ऑफ. तुम्हाला माहिती आहे पी टाइप मध्ये होल्स असणार आहे, एन टाइप्स मध्ये इलेक्ट्रॉन्स असणार आहे. हे ट्रान्सफर होते, इलेक्ट्रॉन्स आणि होल्स एकमेकांकडे काय होतात ट्रान्सफर होतात. ट्रान्सफर झाल्यानंतर ते जे जंक्शन डायोड तयार होते त्याला आपण म्हणतो पीएन जंक्शन. नेक्स्ट पॉईंट आहे पीएन जंक्शन फॉरवर्ड बायस. पीएन जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये इम्पॉर्टंट काय आहे की एखाद्या सर्किटचं ओके. नेक्स्ट थोडंसं डायग्राम आपण आहे का बघूयात, जरा लक्ष द्या इकडे. येस इथं रिव्हर्स बायस आहे नाही ओके. सो पीएन जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये लक्षात ठेवायचं, जरा लक्ष द्या इकडं. सो हे जे पीएन आहे, पीएन जे आहे तर याचं बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडलं जाईल. लक्षात ठेवा डेफिनेशन कशी तयार करायची. when positive terminal of the battery connected to p type and negative terminal of the battery connected to n type असं जर कनेक्शन असेल तर हे जे पीएन जंक्शन आहे हे फॉरवर्ड बायस मध्ये. पण डेफिनेशन कशी, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी इज कनेक्टेड टू पी टाइप अँड निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्ट टू एन टाइप देन द पीएन जंक्शन डायोड इज सेट टू बी इन द फॉरवर्ड बायस. कशाला डेफिनेशन पाठ करता हेच लिहायचं, कळालं. सो इथे दिलेलं आहे. असं झाल्यानंतर होल्स आणि इथे दिलेलं आहे खालती होल्स अँड इलेक्ट्रॉन मायग्रेशन टुवर्ड्स द इच अदर. म्हणजे जे होल्स आहेत ते असे येतात, इलेक्ट्रॉन्स आहेत ते असे येतात, त्यामुळे हा जो डिप्लिशन रिजन आहे याची साईज कमी होईल. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, फॉरवर्ड बायसला डिप्लिशन रेअरची साईज काय होते कमी होते. का कमी होते कळालं, होल्स आणि इलेक्ट्रॉन्स एकमेकांकडे येतात त्यामुळे कमी होते. नेक्स्ट आपण बघायचं आहे रिव्हर्स बायस मध्ये. रिव्हर्स बायस मध्ये उलट काम करते. याच्या उलट म्हणजे असं असणार आहे, मगाशी जे असं दाखवलं होतं की पीएन जंक्शन जे असणार आहे पीएन जंक्शन इथं आता असं असेल निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी इज कनेक्टेड टू पी टाइप. मगाशी काय होतं पॉझिटिव्ह टर्मिनल होतं. सो इथं निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी इज कनेक्टेड टू पी टाइप, पॉझिटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू एन टाइप देन द पीएन जंक्शन इज कॉल्ड एज अ पीएन जंक्शन रिव्हर्स बायस. इथं काय होईल होल्स आणि इलेक्ट्रॉन्स एकमेकांपासून लांब जातील, त्यामुळे ही जी डिप्लिशन रिजनची साईज आहे ती बघा मगाचपेक्षा जास्त झालेली आहे. डिप्लेशन रिजनची साईज काय होते इथं इन्क्रीज होते. का इन्क्रीज होते कळालं ओके. नेक्स्ट आहे ऍडव्हान्टेजेस आहेत सेमीकंडक्टरचे. सो इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज विच कॅन बी सेमीकंडक्टर कॅन बी कंट्रोल रेग्युलेटेड ऑल्सो. आपण त्याच्या ज्या इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज आहेत त्या कंट्रोल करू शकतोय, रेग्युलेट करू शकतोय. दे आर स्मॉलर इन द साईज अँड लाईट इन द वेट. कमी साईज मध्ये
छोट्या लाईट वेट असतात, ऑपरेटेड ऑन द लो व्होल्टेज, ऑलमोस्ट नो हिटिंग आहे त्याला. डिसएडव्हान्टेजेस आहेत, ते आर सेन्सिटिव्ह, जास्त पॉवर दिली तर ते डायरेक्ट डॅमेज होणार आहे, एकदा डॅमेज झालं की आहे असं रिप्लेस करावं लागतंय. सो नेक्स्ट आय गेस इथं ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस नंतर ऍप्लिकेशन्स आहेत. ऍप्लिकेशन्स आहेत सोलर सेल, फोटो सेन्सर्स म्हणून काम केलं जातंय. थर्मिस्टर आहे. थर्मिस्टर म्हणजे काय? इट इज अ टेम्परेचर सेन्सिटिव्ह रेजिस्टर दॅट चेंजेस विथ द टेम्परेचर. टेम्परेचर चेंज झालं की तो जो त्याची जी टेम्परेचरची सेन्सिटिव्हिटी आहे ऑफ द रेजिस्टर ही चेंज होऊ शकते. त्याचे दोन टाईप आहेत, एनटीसी पीटीसी, दॅट इज निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. एनटीसी मध्ये असं आहे, रेजिस्टन्स वाढला टेम्परेचर कमी होणार, किंवा टेम्परेचर वाढलं रेजिस्टन्स कमी होणार. पॉझिटिव्ह मध्ये उलट होतं, त्याचा रेजिस्टन्स वाढलं टेम्परेचर पण वाढणार आहे, तिथं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि आय गेस हाच लास्ट पॉइंट आहे थर्मिस्टरचे दोन टाइप्स. इथं आपण फिजिक्स 2 कम्प्लिटली रिवाइज करून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या 11वीच्या जे आता स्टुडंट्स आहेत किंवा जे मित्र आहेत, आपले मैत्रिणी आहेत, त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.